संघ मालकांमधील देखील लढाई पाहायला मिळेल। या ठिकाणी सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे। एका बाजूला फरदीन काजी शिवडी मुंबई आणि जोडीला जर पाहिलं तर केतन म्हात्रे वाकळण डोंबिवली जोडी मैदानात दाखल झाली आहे आणि पंचांचा इशारा येतोय सामन्याच्या सुरुवातीचा। गोलंदाजीसाठी आजच्या रात्री ज्याने अप्रतिम गोलंदाजी केली आहे समीर जगताप फ्रॉम चिखली पुणे। समीरने यांनी देखील अप्रतिम गोलंदाजी केली आहे। चर्चेत राहण्यासारखी गोलंदाजी आज त्यांची देखील या ठिकाणी पाहायला मिळाली खरी, परंतु पाहूयात आजच्या प्रमाणे उद्या देखील महत्त्वाच्या सामने महत्त्वाच्या मॅचेस प्रेक्षकांचे आवाज येत आहेत। येण्याचं कारण आहे कारण ज्या खेळाडूंना पाहण्यासाठी ते आलेत आता ते देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत, परंतु संघ दोन्ही बलाढ्य आहेत। मॅचही चांगली होईल आणि सामना जरी शेवटचा असेल प्रेक्षकांनी मात्र सुरू होण्याच्या अगोदरच डोक्यावर घेतला हा सामना, त्यामुळे प्रेक्षकांचंही कौतुक करो। महत्त्वाच्या मॅचला सुरुवात होते। नाना देखील इन ऍक्शन असेल या मॅच मध्ये। पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर दांडी 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 गुल। समीर जगताप हे नाव आजच्या रात्रीत लक्षात राहण्यासारखंच असणार आहे। अफलातून गोलंदाजी। आजच्या रात्रीत या समीर जगतापने भल्या भल्या फलंदाजांना आउट केले, त्यामुळे त्यांचं कौतुक देखील होणं गरजेचंच आहे। नागेश वाडेकर येत आहेत। पहिल्याच बॉलवर मोठा धक्का बसलाय आणि इकडे जर पाहिलं तर डावाला सावरण्यासाठी मुंबईच्या अंधेरी परिसरातील एक युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत आहेत। नागेश वाडेकर सांगेम प्रीमियर लीग गोवा गाजून आलाय हा खेळाडू। पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील या ठिकाणी। मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी ठरले होते आणि आता आपल्याला पाहायचं आहे कशा प्रकारची कामगिरी केली जाईल। पहिल्याच बॉलवर मोठी विकेट घेतली आहे समीर यांनी। पहिल्याच बॉलवर आलेली विकेट आणि त्यानंतर डावाला सावरण्याची भूमिका मात्र या ठिकाणी नागेशला करायची आहे। जोडीला जर पाहिलं तर केतन म्हात्रे आहेत। 6 षटकांचा सामना आहे आणि तेवढाच महत्त्वाचं आहे युट्यूबला आताही मात्र चांगल्या प्रमाणामध्ये प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत, कारण रथी महारथी आज मैदानाच्या आतमध्ये आहे। 70 स्पोर्ट्सवर जेवढे प्रेक्षक जोडले त्या सगळ्यांचं स्वागत। ओ आणखीन एक बॉल, दांडी 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 गुल। समीर जगताप झालं तर लगातार 2 बॉलवर 2 काट्या वाजवल्या। बॅक टू बॅक 2 विकेट आणि आता मात्र नाना मैदानाच्या आतमध्ये आवाज गोंगाट सुरू झालाय, कारण मोठ्या प्रमाणावर होम ग्राउंडवर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी झाली आहे। कोकणची आणबाण शान प्रथमेश पवार मैदानाच्या आतमध्ये। सूरज नाईक कट्टर समर्थक आणि त्यांचे सगळे मित्र या ठिकाणी उपस्थित झालेत प्रथमेश पवार नाना यांना शुभेच्छा देण्यासाठी। परंतु आता आव्हानं वेगळी आहेत। 2 बॉलवर 2 विकेट, दोन्ही बोल्ड विकेट समीर जगताप यांनी घेतली आहेत आणि आता मात्र प्रतिस्पर्ध्यांना देखील या ठिकाणी हॅट्रिकची संधी आहे समीर जगताप यांना। 2 बलाढ्य संघांमधील लढत पाहायला मिळते या ठिकाणी। कियान 11 सचिन शेठ पाकळे म्हणजे पिंट्या शेठ आणि कंपनी। दुसऱ्या बाजूला देखील जर पाहिलं तर मनोज डीके यांचा यश 11 निवडी संघ पाहायला मिळतोय आणि उद्याही या ठिकाणी मोठमोठे संघ पाहायला मिळणार आहेत।
मुन्ना देसाई यांचा संघ या ठिकाणी उद्या खेळताना पाहायला मिळेल. निटकेश्वर वानकी सावंतवाडीचा संघ देखील इकडे पाहायला मिळणार आहे. खरवतेचाही संघ पाहायला मिळणार आहे. चर्चा त्यांची करू. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र या ठिकाणी बोल्ड आउट घेतल्यानंतर तिसऱ्या बॉलवर आणि आणखीन एक डॉट बॉल. पहा आजचा दिवस, ही स्पर्धा चांगली सीट झाली आहे YouTube वर 70 स्पोर्ट्स वर. आतापर्यंत 2,75,000 प्रेक्षकांनी ही आपली मानाची आमदार चषक स्पर्धा पाहिली आहे. आजच्या दिवसात चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी. एका बाजूला मनोज डिके आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सचिन शेठ पाकळे आणि कंपनी, आमदार शेखर निकम प्रतिष्ठानचं हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेला सरळ बॅटने समोर खेळलाय बॉल. नानाच्या बॅट मधून आलेला फटका जाईल सीमा रेषेच्या पार. 4 धावा. विश्वास ठेवणारा फलंदाज, त्यांचं नाव प्रथमेश पवार. सरळ बॅटने क्रिकेट खेळतात आणि सरळ बॅटने उत्तर देतात. 2 विकेट माघारी परतल्यात, परंतु 4 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हो, यावेळेला मात्र वेग वाढवला होता समीर जगताप. आणखी एक गोंधळात टाकणारा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला खरा आणि डॉट बॉल येतोय. 2 विकेट आलेले आहेत. 4 धावा धाव फलकावर. कियान 11 सावर्डे, सचिन शेठ पाकळे यांचा बलाढ्य संघ पाहायला मिळतोय. तेवढाच नामवंत संघ यशलेव निवडी, मनोज डिके, या दोघांमधील क्रिकेटच्या मैदानातील झुंज पाहायला मिळते आपल्याला. यावेळेला जर पाहिलं तर व्हाईट बॉल घोषित केला जातोय. 6 षटकांची लढत असणार आहे, महत्वाची लढत. लेग बाहेर पिचिंग केली, तिकडनं थोडासा बॉल वळला एस्टनच्या पाठीमागे. जर पाहिलं तर ऋषी जोरे यांना आपण पाहतोय. ओहो, पहा यष्टी रक्षक म्हणून ज्या पद्धतीने किपिंग करतायत. अगदी चेंडू जर पाहिलं तर टप्पा पडला होता, त्यानंतर वळला होता. वळलेला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने पकडला देखील आहे. ऋषी आहेत यष्टी रक्षकांच्या भूमिकेमध्ये. पहिली ओव्हर संपली आणि पहिली ओव्हर गोलंदाज समीर जगताप यांच्या नावावर ठरली आहे. 2 मोठ्या विकेटही घेतल्या आणि धावा जर पाहिलं तर या ठिकाणी फक्त 5 दिलेले आहेत. अजूनही 5 ओव्हर बाकी आहेत. उद्या या ठिकाणी रती महारथ येताना पाहायला मिळतील. मुन्ना देसाई यांच्या संघातून जर पाहिलं तर किरण पवार, आकाश तारेकर, ऋतिक पाटील, ओमकार पाटील, जीवित म्हात्रे, दिनू कांबळे, राजेश सोरटे, विकी भोईर, अंगद पाटील, धीरज भोईर, अजित मोहिते, मुन्ना शेख यांना पण पाहू. त्याचबरोबर जर पाहिलं तर नेटकेश्वर मानकी या संघातून गणेश सावर्डेकर, उमेश राजेशर्के यांच्या माध्यमातून राजस्थानमधील नामवंत खेळाडू पहिल्यांदाच सह्याद्री क्रीडा संकुलावर आपल्याला पाहायला मिळतील. तर सावंतवाडीचा देखील बलाढ्य संघ या ठिकाणी येईल, ज्यामध्ये बबल नाईक, दर्शन बांदेकर, गोपाळ भट्टा, दाजी नाईक, समीर वेंगुर्लेकर, गुरुप्रसाद, उंगरू, अक्षय अशी नावं पाहायला मिळतील. तर खरवते संघातून देखील जर पाहिलं तर दीपेश गोलप, त्याचबरोबरने जर पाहिलं विकी काळे, अशी पालघर जिल्ह्यातील, ठाणे जिल्ह्यातील खेळाडू देखील या ठिकाणी येतील. म्हणजे उद्याचा दिवस देखील लक्षणीय असणार आहे. परंतु विकी येतात गोलंदाजीसाठी. आजच्या दिवसातील या स्पर्धेतील एकमेव मेडल ओव्हर टाकणारे गोलंदाज आणि सावर्डेशी ज्यांचं असणारं नातं, असे गोलंदाजीसाठी येत आहेत. विकी कलमे, लातूर एक्सप्रेस. समोर केतन म्हात्रे आहे, टेनिस क्रिकेट विश्वाचा बायकर आणि त्याचबरोबर 4 व्हीलर मॅन, ज्याने धडाका लावलाय मोठमोठी पारितोषिक जिंकण्याचा. केतन म्हात्रे यांच्यासाठी वेगवान चेंडू पाहायला मिळालाय. या ठिकाणी जर पाहिलं तर एक चांगला चेंडू, चांगल्या चेंडूने सुरुवात मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते. विकी कलमे यांची. केतन म्हात्रे एका बाजूला आहेत, प्रथमेश पवार एका बाजूला आहेत. दबाव वाढवण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला जातोय. चला मॅच सुरू करायची आहे आणि 5 धावांवर जर पाहिलं तर या ठिकाणी धावसंख्येला थांबवलं जातं. विकी आजच्या दिवसात काय जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. सगळ्या गोष्टी पंचईने हाणत असतात. पिचिंग कुठे झाली, यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय खरा. मिड ऑनचे फिल्डर तिकडे येत आहेत, बॉल अडवत आहेत. महेश नानगुडे
तोपर्यंत एक धाव तिकडे पूर्ण केली जाईल. सुरुवातीला थोडासा दबाव, परदीन काझी, नागेश वाडेकर पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट आल्यानंतर थोडासा दबाव निर्माण केलाय या ठिकाणी यश 11 संघाने. परंतु या दबावाला कसं हटवायचं कियान 11 सावर्डे या संघाला देखील बरोबर माहिती आहे, कारण सचिन शेठ पाकळे यांचा संघ हा देखील तेवढाच बलाढ्य या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर मनोज ढिके यांच्या संघाने देखील आज चांगलीच कामगिरी केली आहे. परंतु हा सामना कोण जिंकणार प्रेक्षकांना याची उत्कंठा आहे आणि म्हणून मोठ्या संख्येने प्रेक्षक आहेत. हो, नाना यांच्यासाठी टाकला गेला चेंडू, स्वैर चेंडू पुन्हा घोषित केला जातोय. धावसंख्या अवंतरच्या स्वरूपात येते आहे. विकी थोडासा चेंडू जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर आतमध्ये बाजूला आला. प्रथमेश पवार या सावर्ड्याचं नाव ज्या खेळाडूने मात्र भारतभर नेलं, भारताच्या बाहेर देखील नेलं, तेच बॅटिंग करतायत प्रथमेश पवार. नाना सरळ बॅटने समोरच्या दिशेने खेळले, तिकडे महेश नानगुडे पकडतायत कॅच. आणखीन एक धक्का या ठिकाणी बसतोय. विकी कलमे यांना मात्र यश मिळत आहे. विकेट जर पाहिलं तर या ठिकाणी तिसरी येताना पाहायला मिळते. थोडंसं दबाव आहे, या दबावाला हटवावं लागेल आणि त्याच्यासाठी पार्टनरशिप देखील करावी लागेल. नवीन बॅटर प्रथमेश म्हात्रे येतात बॅटिंगसाठी. उरणच्या फोंडेगावचे खेळाडू पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतील. 7 धावांवर तिसरी विकेट आली आहे. दबाव थोडासा यश 11ने निर्माण केलाय, त्याला हटवायचं आहे. मानाची स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा, आमदार साहेबांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा, आमदार शेखर निकम प्रतिष्ठानची ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. चालू असणारा सामना मनोज ढिके आणि त्यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर पिंट्या शेठ पाकळे अँड कंपनी यांच्यातील सुरू असणारी ही जबरदस्त लढत आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षक उत्कंठ या मॅचची सगळ्यांनाच लागलेली आहे, कारण दोन्ही टीम बॅलन्स आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर पुणे परिसरातील खेळाडू आहेत, एका बाजूला जर पाहिलं तर मुंबई आणि परिसरातील खेळाडू आहेत. आणि सध्या कोकणातील प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत आणि युट्यूबच्या माध्यमातून जगभर ही मॅच पाहिली जाते. माझ्या मते भारताच्या बाहेरून देखील अलीकडे आखाती देशांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर क्रिकेट प्रेमी मॅचचा आनंद घेत असतात. त्याही सगळ्यांचं स्वागत. सात धावांवर तिसरी विकेट मात्र येताना पाहायला मिळेल. क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि त्याच्यासाठी मात्र तुम्हाला कामगिरी करावी लागते, तसंच काही करावं लागेल. हो, यावेळेला थोडासा पाठीमागे चेंडू टाकला, वेगात टाकला. विकी कलमे मात्र आग ओकणारी गोलंदाजी सध्याच्या घडीला करताना पाहायला मिळतात. ऑप्शनच्या बाहेर ठेवलं, बॉलला थोडंसं बाहेरही काढलं, थोडंसं बाउन्सही केलंय. जातोय यष्टीरक्षकाच्या दिशेने हा चेंडू. दुसरी ओव्हर सुरू असताना 7 धावा, 3 विकेट माघारी परतलेल्या आहेत. एका बाजूला बऱ्यापैकी हमराज मृत्युंजय, एका बाजूला जर पाहिलं तर बऱ्यापैकी NB संघ कियान आणि एका बाजूला यश. खोलवा टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळला जरूर जातोय. धावगिरीचा प्रयत्न तिकडे केलाय आणि एका धावीने धावसंख्या पुढे. 1 पेक्षा जास्त काही नाहीये. दबाव तर अजूनही आहेच आहे, कारण धावसंख्या 8 झाली आहे. कियान 11 सावर्डे, दुसऱ्या बाजूला यश 11 निवडी यांच्यातील सुरू असणारी मॅच. षटक क्रमांक 2 पाहायला मिळत आहे. 8 धावा, 3 विकेट माघारी परतलेल्या आहेत, परंतु 1 षटक देखील काफी असतं मॅच मध्ये येण्यासाठी. दीपक दादा पवार हे देखील या संपूर्ण स्पर्धेवर लक्ष देऊन आहेत. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी भारतीय टेनिस क्रिकेट मधील एक मानाची स्पर्धा. सध्या आपण पाहतो गेली 35 वर्ष ज्या ठिकाणी क्रिकेट रंगताना आपल्याला पाहायला मिळतंय, असं सावर्डे गाव क्रिकेट प्रेमी गाव. चर्चा क्रिकेट या खेळाची सुद्धा सावर्डे गावात 12 महिने चर्चा सुरू असते. ओहो, आणखीन एक चेंडू जो मात्र मोठ्या फटक्यात नाही कन्वर्ट करण्यात आलाय. केतन म्हात्रे मैदानात आहेत आणि दुसऱ्या बाजूला प्रथमेश म्हात्रे मैदानात आहे. विसरून चालणार नाही. लेग बायची एक धाव कळवली जाते. म्हात्रे आणि म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु इकडे 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हर संपल्यानंतर धाव संख्या झालेली आहे ती
9 धावा, 3 विकेट माघारी परतलेल्या आहेत. 4 ओव्हर अजूनही बाकी आहेत. एका बाजूला मनोज डिके आणि त्यांचा मित्रपरिवार पाहायला मिळतो. एका बाजूला जर पाहिलं तर सचिन शेठ पाकडे, पिंट्या शेठ या संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनामध्ये देखील मोलाची भूमिका त्यांची देखील राहताना आपल्याला पाहायला मिळते. आमदार शेखर निकम प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. जिंकायचे दोघांनी. काल देखील जर पाहिलं तर या ठिकाणी मिश्का TWJ डॉमिनेटर या संघाने बाजी मारली, सेमीफायनल मध्ये मजल मारली आहे. आणि या मॅच मध्ये कोण जिंकणार, माझ्या मते याचं उत्तर जवळपास 2:15-2:30 वाजेपर्यंत आपल्याला मिळेल. 4 ओव्हरचा खेळ बाकी. चला मॅच सुरू करा. तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा समीर जगताप यांनाच आमंत्रित केले. त्याचं कारण आहे, पहिल्या षटकात त्यांनी 2 विकेट घेतल्या होत्या, परंतु आता पायचं क्षेत्ररक्षण विखुरलं जाईल. 2 ओव्हरचं रिस्ट्रिक्शन मात्र या ठिकाणी संपलेलं आहे. क्षेत्ररक्षण विखुरलं जाईल तरी देखील कमबॅक करावं लागणार आहे, कारण प्रथमेश मात्र एका बाजूला आहेत, केतन मात्र एका बाजूला आहेत आणि तुमचा कस त्याच वेळेला लागतो. तुमची टीम संकटात असते आणि अशा वेळेला तुम्ही कामगिरी करता, ती कामगिरी लक्षात राहते, तुमचं नाव होतं आणि त्याच्यासाठी आज खेळावं लागेल दोन्ही बाजूला, बॉलरला सुद्धा बॅटरला सुद्धा. समीर जगताप गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. मूळचे पोलादपूरचे, परंतु पुण्यामध्ये स्थायिक आहेत. पुण्यामधील क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने ते खेळतायत. स्थानिक संघांमध्ये खेळता खेळता मोठमोठे संघही देखील आता समीर यांना आवर्जून बोलावू लागले. आज एका मोठ्या मंचावर स्वतःला सिद्ध करतायत. यावेळेला बिग हिट केला जातोय. केतन म्हात्रे या नावाचा डंका का पिटला जातोय पाहायला मिळतोय, कारण बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार. बॅकफुटला गेले, पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत त्या ठिकाणी फेकी करतील. तोपर्यंत जर पाहिलं तर एक धाव घेतली, दुसरीचा कॉल दिलाय, तिकडेही मिक्स फील्ड होताना पाहायला मिळते आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. धावसंख्येला सुरुवात झाली आहे. कोंडी मात्र आता फुटली आहे आणि 17 धावा धावफलकावर आहेत. सतरा धावा धावफलकावर. तिसरं षटक मार्गस्थ असताना कोकणातील एक मानाची स्पर्धा आपण पाहतोय. आमदार चषक. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी शुभम शेळके, एकापेक्षा काही जास्त नाहीये त्या ठिकाणी. एक धाव तर घेतली गेलेली आहे. धावसंख्येला 1 ने पुढे पाठवलंय. केतन 10 धावांवर बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. प्रथमेश एका धावेवर बॅटिंग करतायत. समीर 2 विकेट त्यांच्या नावावर लगावल्या गेलेल्या आहेत. परंतु आज चर्चा या समीर जगताप यांची आज चांगल्यापैकी होईल. क्षेत्ररक्षणात थोडासा बदलाव. वेगवान बॉल या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न राहिला आणि व्हाईट बॉल प्लस 1 धाव देखील त्या ठिकाणी. स्ट्राइक रोटेट होते. व्हाईट बॉलची देखील 1 धाव या ठिकाणी मिळणार आहे. प्लस अतिरिक्त 1 धाव या ठिकाणी मिळणार आहे. धावसंख्या 2 ने पुढे जाते. 2 ओव्हरला
9 वर थांबलेली धावसंख्या या ओव्हरमध्ये बोलू लागली आहे. 20 वर ही धावसंख्या जाताना पाहायला मिळते. म्हणून तर म्हटलं जाताना कधी काय होईल याचा नेम नाही, परंतु प्रयत्न करणं गरजेचं असतं आणि ते प्रयत्न मात्र या ठिकाणी कियान 11 सावर्डे संघाच्या माध्यमातून म्हणजेच सचिन शेठ पाकडे, पिंट्या शेठ यांच्या टीमकडून होत आहेत. यावेळेला हा बॉल थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न होता, मिड विकेटच्या दिशेने जातोय. तिकडे थोडीशी मिक्स फील्ड, लगेच फायदा घेतला जातोय. चुकीला माफी नाहीये, थोडीशी चुकी केली तरी प्रतिस्पर्धी एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये करतायत. आणि क्रिकेट हेच आहे, क्रिकेट म्हणजे फक्त षटकार चौकार नाही, क्रिकेट म्हणजे सिंगल डबल सुद्धा. तुम्हाला संधी मिळाल्यानंतर तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतात. बावीस धावा धाव फलकावर. यावेळेला बी हिट केला जातोय. हो हो हो, केतन मात्रे आर पार मोठा फटका मारलाय षटकार. या ठिकाणी पाहायला मिळते. आता काही वेळापूर्वी समीर अधिराज्य गाजवत होते, आता केतन मात्र अधिराज्य गाजवताना पाहायला मिळत आहे. मोठा फटका मारला गेलेला आहे. प्रेक्षकांनी मात्र आनंद घेण्याचं ठरवलं. या मॅचचं उशीर झाला तरी चालेल, परंतु आज मात्र मॅचचा आनंद घ्यायचा. मोठ्या प्रमाणावर युट्यूबला आताही प्रेक्षक 70 स्पोर्ट्सवर आनंद घेत आहेत, त्यांचंही स्वागत असणार आहे. केतन 18 धावांवर. हो, आजची रात्र समीर यांनी देखील गाजवली आहे, आजची रात्र केतन यांनी देखील गाजवलेली आहे. त्यामुळे एक खेळाडू दुसऱ्या खेळाडू विरुद्ध जास्त काळ अधिराज्य गाजू देत नाहीये. आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 28 धावा. 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत. अठ्ठावीस धावा 3 विकेट माघारी परतलेल्या आहेत. मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आमदार शेखर निकम चषक 2025 आपण पाहतोय सावर्डे नगरीमध्ये. आमदार शेखर निकम प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे भव्य दिव्य आयोजन आपल्या भेटीला आलंय. खरं आजच्या रात्रीतील शेवटचा सामना S11 निवडी आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कियान 11 सावर्डे यांच्यातील सुरू असणारा सामना. पहिला डाव 3 ओव्हर तर झालेले आहेत. मागील षटक ज्यांनी 3 धावांचं टाकलं, आजच्या दिवसात ज्यांनी मेडन ओव्हर टाकली तेच विकी कलमे बॉलिंगला येत आहेत. परंतु समोर जर पाहिलं तर आता पाहायला मिळत आहेत आपल्याला प्रथमेश म्हात्रे. विकीचा हा बॉल टोलावण्याचा प्रयत्न केलाय, फटका फसलाय. शुभम शेळके त्या ठिकाणी आहेत. विकी आले आणि आल्या आल्या विकेट सुद्धा घेऊन गेले. पुन्हा एकदा विकेट. आमचे डीजे मास्टर देखील आता रंगात आलेत आणि आपला आवाज या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने ऐकायला मिळतोय.
मैदानाच्या आतमध्ये केतन आहेत आणि जोडीला आता आकाश चिंदारे आलेत. मुंबईच्या अँटॉप परिसरातील एक दर्जेदार मॅच विनर, सिक्सर किंग बॅटिंगसाठी आकाश. परंतु विकी काय बॉलिंग करतायत, जबरदस्त बॉलिंगचं प्रदर्शन त्यांनी दाखवलंय. केवळ 3 धावा दिल्या, 2 महत्वपूर्ण विकेट घेतल्या. विकी कलमे आज चर्चेत आहेत. बऱ्यापैकी पाठिंबा जर पाहिलं तर दोन्ही संघांना बऱ्यापैकी पाठिंबा आहे. न्यूट्रल प्रेक्षक देखील पाहायला मिळतात इकडे. कियान 11 सावर्डे विरुद्ध यश 11 निवडी यांच्यातील लढत पाहायला मिळते. हो हो, आणखीन एक वेगवान चेंडू. विकी कलमे, लातूर एक्सप्रेस काय बॉलिंग करतायत. आज थोडीशी चर्चा केली, त्याच वेळेला त्याने सांगितलं मी बॅटर होतो, मला बॉलर बंधूंनी बनवलं आणि पहिल्यांदा गोलंदाजी या सावर्ड्यामधून सुरू केली. कारण कॉलेज जीवनामध्ये याच परिसरात राहायचे, याच परिसरात खेळायचे, याच मैदानात कित्येक वर्ष क्रिकेट खेळलं आणि त्यानंतर मग लातूर, पुणे जसे मार्गस्थ जरूर झाले, परंतु सुरुवात त्यांच्या क्रिकेटची याच मैदानातून झाली आहे. तेच विकी. यावेळेला कमी गतीचा बॉल, त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय खरा. एक मोठा फटका येताना पाहायला मिळतोय. 2 धावांसाठी आकाश चिंदारे यांच्या बॅटमधून फटका आलाय. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ असताना पाहायला मिळते. टेनिस क्रिकेट बदललंय, काळाबरोबर टेनिस क्रिकेट बदललं आणि टेनिस क्रिकेटला आता चांगले दिवस आलेत. लाखोंची उड्डाणं मात्र टेनिस क्रिकेट, लाखोंची काय करोडोची उड्डाणं घेताना पाहायला मिळाले. परंतु अभिमानाने आम्ही सांगू शकतो टेनिस क्रिकेटमध्ये 1 करोडचं पारितोषिक जिंकणारा कर्णधार कोण, तर त्याचं नाव प्रथमेश पवार नाना फ्रॉम सावर्डे. यंदा विजय पावले आणि तो सुद्धा तिरुपती सावर्डे संघाचाच खेळाडू. त्यांचंही सावर्डे कनेक्शन आहे. 30 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. नवीन चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने चेंडू येतोय खरा, परंतु पाहूया 30 धावा धावफलकावर आहे. बऱ्यापैकी धावसंख्या देखील पाहायला मिळते. आतापर्यंत विकी यांची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा त्यांनी खर्च केल्यात. आकाश मोठमोठे स्ट्रोक खेळण्यासाठी ओळखले जातात आणि केतन पूर्ण इनिंगचे प्लेयर म्हणून देखील ओळखले जातात. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे कियान 11 साठी. आकाशच्या वेळेला स्ट्रोक पुन्हा एकदा पाठीमागच्या बाजूला खेळला जातोय की काय. यस, 2 धावा पुन्हा एकदा मिळणार आहे. आकाशने बॉलला आकाश दाखवलंय, परंतु पाठीमागच्या बाजूला 2 धावा तिकडे मिळतील. 32 धावा धाव फलकावर 4थी ओव्हर सुरू असताना प्रेक्षकांची गर्दी बरंच काही सांगून जाते, क्रिकेटचं प्रेम सांगून जाते. कोकणात अशीच गर्दी पाहायला मिळते ज्यावेळेला तुम्ही आनंदवाडीला जाता, ज्यावेळेला तुम्ही रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सारखी मानाची स्पर्धा पाहता, ज्यावेळेला तुम्ही इकडे येता, ज्यावेळेला तुम्ही पवन तलावला असा किंवा रॉयल फेस्टिवल बोरलीला जा, निजामपूरला जा, माणगावला जा, कोकणातील प्रत्येक गावागावात तालुक्यातील क्रिकेटची एक वेगळी बात आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोकणातील क्रिकेट प्रेमी म्हणजे कोणताही क्रिकेटपटू मान्य करेल दीपक दादा की जे प्रेम कोकणात मिळतं ना खेळाडूंना, मला वाटत नाही अख्ख्या महाराष्ट्रात कुठे मिळेल. नक्की समालोचकांना सुद्धा तेवढंच प्रेम कोकणाने दिलेलं आहे आणि त्यामुळे कोकणची बातच न्यारी आहे. तब्येत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण पाहू शकता एक दर्जेदार लढत आपल्याला पाहायला मिळते. हाय व्होल्टेज मॅच. बिगिट करण्याचा प्रयत्न केलाय, हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने आणि तिकडे मात्र ऋतिक गजर आलेत. विकेट येताना पाहायला मिळते. विकी कलमे आणखीन एक विकेट घेताना पाहायला मिळत आहेत. मात्र या ठिकाणी आकाश आणि त्यांची जागा घेण्यासाठी बांद्रा मुंबईचा हेलिकॉप्टर बाय सिक्सर किंग श्रेयस कदम मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांचे आवाज अजूनही येत आहेत. आजचा दिवस चर्चेत राहिला
कारण कोकण आंब्याच्या कलमांसाठी ओळखलं जातं, परंतु आज हा विकी कलमे आपल्या गोलंदाजीच्या साठी ओळखला जातोय. काय बॉलिंग सुद्धा केली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला कियान 11 सावर्डे सुद्धा जबरदस्त संघ आहे. ज्या खेळाडूने अगदी शारजा इंटरनॅशनल स्टेडियम वर पाकिस्तानच्या झहीर कालियावर हल्ले चढवले आणि शारजा स्टेडियमच्या बाहेर बॉल मारले, तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नाव श्रेयस कदम, बांद्रा मुंबई. वेगवान विकी समोर जर पाहिलं तर धडाकेबाज श्रेयस, अशी लढत पाहायला मिळते. पहिल्या डावातच लढत चांगली रंगली आहे. विकीची गोलंदाजी देखील मात्र तेवढी चांगली राहिली आहे. 32 धावा धावफलकावर आहे. चौथं षटक मार्गस्थ आहे. वेग वाढवला होता परंतु त्या ठिकाणी व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. चौथी ओव्हर सुरू आहे. सगळ्यांच्या नजरा या मॅच वर लागलेल्या आहेत. कोण जिंकणार, कोण बाजी मारणार. एका बाजूला मनोजी डेक्कन, एका बाजूला सचिन शेठ पाकळे, पिंट्या शेठ यांच्यामधील आजच्या रात्रीतील शेवटची मॅच पाहायला मिळते. प्रचंड संघर्ष पाहायला मिळतोय. कट टू कट फाईट देखील पाहायला मिळते. जो चांगला खेळणार आहे, तो जिंकणार आहे, तो आज बाजी मारणार आहे. दोन्ही संघ बलाढ्य देखील आहेत. पुन्हा एकदा विकी, चांगला बॉल, सन्मान दिलाय. विकीच्या या चांगल्या बॉलला सन्मान देखील दिलाय खरा आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाते. 4 ओव्हर संपल्यानंतर 34 धावा धावफलकावर आहेत. विकी कलमे यांनी केलेली गोलंदाजी लाजबाब होती. 2 ओव्हर मध्ये 9 धावा फक्त दिल्या आणि 3 विकेट घेतल्या. सावर्डेकरांच्या सुद्धा टाळ्या त्याच्यासाठी होत आहेत, कारण त्यांनी सावर्ड्यासाठी देखील क्रिकेट खेळलेलं आहे. येणाऱ्या 2 ओव्हर खूप महत्वाचे असतील. इकडनं कमीत कमी 21 धावा येणं गरजेचं आहे. एक प्रयत्न असेल कियान 11चा 20 पेक्षा जास्त करण्याचा. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर यश 11 निवडी म्हणत असतील 20च्या आतमध्ये ठेवायचं आहे. गोलंदाजीसाठी येतोय मुंबईच्या गिरगाव परिसरातील वेगवान गोलंदाज ध्रुव शर्मा बॉलिंगसाठी आलेत, परंतु स्ट्राईकला मुंबईच्याच बांद्रे परिसरातील श्रेयस कदम बॅटिंगसाठी आहेत. आणि जोडीला जर पाहिलं तर केतन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आहेत. या 2 ओव्हर मात्र खूप महत्वाच्या असणार आहेत. प्रेक्षक आवर्जून आनंद घेत आहेत या दर्जेदार लढतीचा, आजच्या रात्रीतील शेवटच्या सामन्याचा. सावर्ड्याचं क्रिकेट आज आपण पाहतोय. आमदार चषक बिग हिट केलाय, फटका या ठिकाणी. सिक्सर किंग म्हणतात याला. नाव श्रेयस कदम आणि काम बॉलला लांब 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 मारणे. षटकार. हे समीकरण आहे आणि श्रेयस कदम षटकार नाही मारणार तर काय मारणार. माझ्या मते बंधू या ठिकाणी हा षटकार देखील या संघाचे पुरस्कर्ते पिंट्या शेट यांच्या दिशेनेच मारलेला हा षटकार पाहायला मिळाला आणि सांगितलंय पिंट्या शेट मी आलोय. या वेळेला धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. सचिन शेठ पाकळे यांचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. धाव संख्या जर पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती 41 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. ध्रुव वेग आहे त्यांच्याकडे, परंतु केतन म्हात्रे आणि श्रेयस कदम ही जोडी 5वं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. पहिल्या 4 ओव्हर मधील की फॅक्टर जर पाहिलं ना तर पहिल्या त्या 2 विकेट आणि त्याच्यानंतर विकी कलमेची गोलंदाजी हे सुद्धा राहिलं आहे, परंतु श्रेयस यांचं मैदानातील येणं हे देखील तेवढंच महत्वाचं आहे आणि केतन म्हात्रे सुद्धा की फॅक्टर्स आहेत. हो, यावेळेला बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होईल करा आणि त्याचबरोबरीने या ठिकाणी पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. धाव संख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. उंचावरून चेंडू जास्त उसळी देखील घेताना पाहायला मिळाला. क्रिकेटचा खेळ तुम्हा आम्हाला वेळ लावतो. क्रिकेटचा खेळ तुम्हा आम्हाला रात्रभर जागवतो. क्रिकेटचा खेळ तुम्हाला उन्हात अनात मॅच पाहायला लावतो. कडाक्याच्या थंडीत सुद्धा आणि मुसळधार पावसात सुद्धा. आता रत्नागिरीत देखील मोठ्या स्पर्धा पावसाळ्याच्या सुरू झालेल्या आहेत. मालवणात देखील झाल्यात. कट्ट्याला सुद्धा स्पर्धा होते.
वेगवान चेंडू खेळला जरूर, फटका समोर, फिल्डर आहे तिकडे आणि येतात त्या ठिकाणी राजू पाटे. विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. ध्रुव विकेट घेत आहेत मोठी. केतन म्हात्रे आउट. मैदानाच्या आतमध्ये विकेट येताना पाहायला मिळाली खरी, परंतु मैदानाच्या आतमध्ये श्रेयस कदम आहेत आणि जोडीला आता आशिष मेहरोल आलेले आहेत. चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. या हंगामात जर पाहिलं तर मोटरसायकल देखील एक जिंकली आहे आणि तेच मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळतात. आशिष मेहरोल खेळायचे आज कियान 11 सावर्डे या महत्वाच्या संघासाठी. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर यश 11 संघालाही यश मिळालेलं आहे. धावसंख्या 42 झालेली आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. ध्रुव युवा गोलंदाज आहेत, गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. बराचसा रणप आहे, परंतु प्रेक्षकांचं कौतुक करावं लागेल कारण आज कालच्या तुलनेत थंडी जास्त आहे, परंतु प्रेक्षक कुठे हटलेले आहेत. ते मॅच पाहतायत. आम्हाला हा दर्जेदार सामना पाहायचाच आहे, त्याच्यामुळे सगळ्यांचं लक्ष या मॅचवर लागलेलं आहे. युट्यूबलाही चांगल्या प्रमाणात प्रेक्षक जोडलेत. यावेळेला जर पाहिलं तर स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राजू पाटे आलेले आहेत. आणखीन एक उंचपुरी खेळाडू टेनिस क्रिकेट जगतातील. धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. 5वं षटक सुरू असताना धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते. 43 धावा धावफलकावर देखील पाहायला मिळते. यावेळेला उसळी होती या बॉलला. पंच जर पाहिलं तर त्या ठिकाणी नो बॉल घोषित करतायत. गोशांकित क्षेत्रात पाठीमागे चेंडू जातोय 2 धावांमध्ये आणि एक नो बॉल देखील येताना पाहायला मिळेल. अशा 3 धावा आल्या आणि यानंतर फीट सुद्धा असेल. सचिन शेठ पाकडे एका बाजूला आहेत तर दुसऱ्या बाजूला मनोज डिके यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक संघ मालकाला वाटत असतं मी पुरस्कृत केलेला संघ जिंकावा आणि त्याच्यासाठीचे प्रयत्न मात्र पाहायला मिळत असतात, परंतु ही स्पर्धा आणि या स्पर्धेच्या आयोजनाची चर्चा पाहायला मिळते आणि सचिन शेठ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन देखील पाहायला मिळते आपल्याला. कारण आज जर पाहिलं तर तिरुपती सावर्डे सारखा संघ देखील या परिसरातून बंधूंच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मोठमोठ्या स्पर्धा गाजवताना पाहायला मिळालेला आहे. आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं तर इकडे मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक देखील आलेले आहेत आणि आमदार साहेबांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा उभा महाराष्ट्र यावेळेला पाहतोय. हो हो हो, वेगवान बॉल, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. वेगाच्या जोरावर बीट करताना पाहायला मिळाले. ध्रुव धावा जरूर आलेले आहेत, परंतु काय वेगवान बॉल टाकलाय. थोडासा टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. श्रेयसला देखील पुन्हा एकदा बॅटवर बॉल नाही घेऊ दिला. एवढ्या वेगात यष्टीरक्षकांच्या दिशेने गेलाय. 46 धावांवर धावसंख्या थांबलेली आहे. किती धावा बनल्या जातील यावर सगळ्यांच्याच नजरा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक मोठा सामना, दर्जेदार क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट. यावेळेला पुन्हा एकदा व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. 47 वर ही धावसंख्या पाहायला मिळतो. टर्न झालाय बॉल, थोडासा टप्पा पडल्यानंतर आणि धावसंख्या इकडे पुढे जात असताना 47 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. सावर्डेची ओळख क्रिकेट आहे. मग महाराष्ट्रातील ज्या वेळेला खेळाडूंची किंवा संघाची नावं घेतली तरी देखील सावर्डे आपोआप लक्षात येतं. टीम म्हटलं तरी सावर्डे लक्षात येतं. तो स्पर्धा म्हटलं तरी देखील सावर्डे लक्षात येतं. वेगवान बॉल याही वेळेला पाहायला मिळाला, परंतु यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. युवा गोलंदाज ध्रुव यांनी मात्र चाप देखील या ठिकाणी देखील चाप सोडलेली आहे, परंतु धावसंख्या 47 झाली आहे. 13 धावा या ओव्हरमध्ये आल्या खऱ्या, परंतु धावसंख्या 47 आहे आणि आता 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 1 ओव्हर बाकी आहे आणि जर का या शेवटच्या ओव्हरमध्ये 12-13 जरी रन आल्या तरी धावसंख्या 60चं आव्हान उभं राहू शकतं आणि ते चांगलं असू शकतं.
धावातील बाकी आहे. आजच्या रात्रीतील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाजीसाठी शुभम शेळके येत आहेत. मागील मॅच मध्ये देखील सामनावीराचा पुरस्कार त्यांनी घेतला होता. समोर जर पाहिलं तर आशिष मेहरोल श्रेयस कदम ही जोडी आहे. शेवटचे 6 बॉल खूप निर्णायक असणार आहेत. एकाने बॅटिंग करायची, एकाने बॉलिंग करायची आणि तुम्ही आम्ही तासन तास पाहत राहायचं असा असणारा क्रिकेटचा खेळ सावर्डेमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये देखील तेवढंच दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालंय आणि आयोजकांनी घेतलेली मेहनत आणि त्याचं कौतुक तर करावंच लागेल. पहिला बॉल त्याच्यावर चढवला, हल्ला समोरच्या दिशेने प्रेक्षकांमध्येच पाठवलाय बॉल. आशिष मेहरोलचा रोल आता महत्वाचा आहे. त्यांच्या बॅटमधून येतोय सिक्सर. बॅटिंग असू देत किंवा बॉलिंग असू देत, या खेळाडूचा असतो महत्वाचा रोल. बॅटिंग करतोय आशिष मेहरोल. हो, परंतु इकडे शुभम यांचं कमबॅक होताना पाहायला मिळत आहे. की या वेळेला जर पाहिलं तर फलंदाजांना थांबवण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल खाली राहिला, बॅटच्या पट्ट्यात नाही आला. यष्टीरक्षक ऋषी यांच्या दिशेने जाताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या 53 वर आहे. 6वं षटक मार्गस्थ. क्रिकेट प्रेमी मात्र मैदानात मोठ्या प्रमाणावर आहे. युट्यूबला देखील मोठ्या प्रमाणावर 70 स्पोर्ट्स वर देखील जुडले गेलेले आहेत. पुन्हा एकदा याही वेळेला बिग हिट केला जातोय. याही वेळेला पाठवलंय बॉलला लांब 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 मुंबई गोवा महामार्गावर. षटकार. देखील जर पाहिलं तर मैदानात आलेत आणि आल्यानंतर तुटूनच पडताना पाहायला मिळालेत. आपल्या टीमसाठी प्रभावी कामगिरी त्यांनी केली आहे. 59 धावा म्हणजे जिकडनं फाईट होऊ शकते तिथपर्यंत संघ तर आता पाहायला मिळालेला आहे. दुसऱ्या डावात देखील सामना चांगलाच रंगणार आहे. परंतु पहिला डाव सुद्धा काय रंगतदार पाहायला मिळाला. प्रत्येक ओव्हर नंतर समीकरण सातत्याने बदलली. कधी सामना यश 11च्या बाजूने गेलाय, कधी सामना जर पाहिलं तर केआन 11च्या बाजूने देखील गेलेला आहे. दोन्ही बलाढ्य संघांमधील लढत मात्र चांगलीच रंगली आहे. आशिषचे हे 2 मोठे फटके तेवढेच महत्वाचे राहिले. मॅच मध्ये येण्यासाठी एक ओव्हर सुद्धा बाकी काफी असते आणि जाण्यासाठी सुद्धा. परंतु पाहायचं या दोन्ही टीम मॅच सोडणाऱ्या नाहीयेत, फायटर आहेत. यावेळेला उसळी होती, खेळायचं होतं स्क्वेअर लेगला, परंतु बॅटच्या टोकाला बॉल लागलाय आणि त्या ठिकाणी गोलंदाज पोहोचताय. तोपर्यंत एक धाव तिकडे मिळणार आहे, ज्याची चर्चा करत होतो आम्ही सुरुवातीपासून. 60 पर्यंत धावसंख्या पोहोचलेली आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि मैदानात श्रेयस कदम. षटकाराची भाषा याही खेळाडूला आवडते आणि समोर जर पाहिलं तर शुभम चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. पुण्यातून देखील काही चांगले संघ गेल्या काही वर्षात बनत आहेत. खेळाडू मात्र नवीन नवीन तयार त्या ठिकाणी होत आहेत. स्पर्धा देखील होताना पाहायला मिळत आहेत. मॉर्टर ट्रॉफी देखील आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे. यावेळेला बिग हिट केलाय श्रेयस कदम यांच्या बॅटमधून आलेला फटका. भाषा आवडते श्रेयस कदम यांना षटकाराची आणि घ्या षटकार. खेचला श्रेयसने आणि अशा ठिकाणी मारला जिकडे लांबचा रेंज होता, परंतु तिकडे 6 धावांमध्ये परावर्तित केलाय हा फटका श्रेयस कदम. काय जबरदस्त बॅटिंग. 66 धावा, 6 विकेट. श्रेयस कदम 2 धमाकेदार षटकार पाहायला मिळाले त्यांच्या बॅटमधून. आणि यावेळेला मात्र एक वेगवान चेंडू कोलवा टप्प्याचा होता, त्याला मिड विकेटच्या दिशेने खेळत बॉल अडवण्याचा प्रयत्न तिकडे केला जातो. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव मात्र या ठिकाणी आहे की नाही हे तिसऱ्या पंचांकडे मात्र दाद मागितलेले आहे मैदानी पंचांनी.
या निर्णय आल्यानंतर धावसंख्या डिसाइड होईल एकंदरीत किती आहे, परंतु श्रेयस आणि आशिष यांनी 7व्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप केली, आपल्या संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये आणलं, हेही तेवढंच महत्त्वाचं. धावसंख्या चांगली उभारली गेली आहे, परंतु पाठलाग सुद्धा होऊ शकतो आणि थांबवलं देखील जाऊ शकतं, हे दुसऱ्या डावामध्ये आपल्याला पाहायचं आहे. हॅलो, तिसऱ्या पंचांचा निर्णय कळेल का सर? आता रन किती आहेत? एकच आहे, दुसऱ्या धावेसाठी आउट आहेत का? यस. आणि धावसंख्या 67 झाली आहे, 68 धावांची आवश्यकता. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे, धन्यवाद. परंतु मी या ठिकाणी आभारी असेल दीपकदादा पवार आपला, प्रथमेश पवार नाना आपला, त्याचबरोबरीने अमितजी सुर्वे आपला देखील. या स्पर्धेचा दरवर्षीप्रमाणे 2 दिवस का होईना घटक होऊ शकलो आणि त्याबद्दल मी आयोजकांचा आभारी असेल. आणि ही स्पर्धा वर्षभरातून एकदा येणारी, परंतु आठवण खूप काही ठेवून जाणारी अशी स्पर्धा आहे. तर पुढल्या वर्षीची देखील नक्कीच उत्कंठ असेल, परंतु यावर्षी पुढील स्पर्धा असता कारणाने नक्कीच थांबेल. आणि यानंतरच्या मॅचची सूत्र नक्कीच या चिपळूण तालुक्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक प्रशांतजी यादवडे सर यांच्याकडे. धन्यवाद सर. गेले 2 दिवस आपण ज्यांचा आवाज ऐकतोय या स्पर्धेमध्ये चंदू शेट्टे सर हे सावर्डेच्या मैदानावरती आलेत. गेले काही वर्ष ते आपल्याच परिवारातील म्हणून या मैदानावरती येतात, या स्पर्धेचं समालोचन करतात. चंदू शेट्टे सर खरं तर काल भिवंडी या ठिकाणी फायनल होती आणि त्या फायनलला चंदू शेट्टे सर समालोचक म्हणून जाणार होते, परंतु आपल्या शब्दावरती आणि आपल्या प्रेमाखातर सर या ठिकाणी आले. 2 दिवस खूप उत्कृष्ट समालोचन केलं. केवळ महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील ते समालोचन करतात आणि प्रेक्षकांची मनं जिंकतात, माहिती पोहोचवतात. त्याबद्दल आज आमदार शेखर निकम चषक या स्पर्धेमध्ये त्यांचा यथोचित सन्मान आपण करतोय. संजयजी पाकळे, अनिरुद्ध निकम, सचिन शेठ पाकळे यांच्या उपस्थितीत चंदू शेट्टे सर यांचा यथोचित सन्मान आपण करतोय आणि त्यांचे आभार व्यक्त करतो. सर, आपण या स्पर्धेमध्ये आलात, समालोचन केलं, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. चंदू शेट्टे सरांचा जर आवाज आपल्या सगळ्यांना आवडला असेल तर एकदा चंदू शेट्टे सरांसाठी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्यात तर खूप त्यांना बरं वाटेल. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. टेनिस क्रिकेटच्या पटलावरील चिकचिकटेस ऑल चिकटेस टेनिस क्रिकेटच्या पटलावरील एक प्रतिभा संपन्न समालोचक आणि संपूर्ण महाराष्ट्र भ्रमण करणारे समालोचक चंद्रकांत शेट्टे साहेब. मुंबई बाभूषण, जुन्नर भूषण हा पुरस्कार त्यांच्या शिरपेच्यामध्ये रोवला गेला आहे आणि अनेक व्यावसायिक स्पर्धा ते सातत्यानं कव्हर करत असतात. आज कोकणल्या या पर्चनाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये सह्याद्री शिक्षण संस्थेच्या संकुलावर आमदार शेखर निकम चषकामध्ये त्यांचा आवाज 2 दिवस घुमला. चंद्रकांत शेट्टे सर, तुमचे मनापासून धन्यवाद. या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही 2 दिवस आपला अमूल्य वेळ दिलात, त्याबद्दल मनापासून, हृदयाच्या अंतःकरणापासून धन्यवाद चंद्रकांत शेट्टे सर. खरं तर भिवंडीमधली स्पर्धा त्यांनी फायनलची मॅच सोडली आणि कोकणामधील ही 35 वर्ष आपण या ठिकाणी 35वा पर्व
साजरं करतोय, सेलिब्रेट करतो आहे. तिसऱ्या टप्प्याकडे वाटचाल करणारी स्पर्धा, सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या स्पर्धेमध्ये चंद्रकांत शेट्टे सरांनी खूप छान असं समालोचन आम्हाला ऐकवलं, त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. दूसरे दिन का खेल और फिलहाल आखिरी मुकाबला आमदार शेखर निकम प्रतिष्ठान प्रेसिडेंट दमदार आमदार शेखर निकम चषक 2025 और KN 11 सावरडे बनाम H11 निवडी. ये बहुत ही बड़ा मुकाबला है. फिलहाल मैं आपको बताना चाहूंगा खास करके इस प्रतियोगिता की खासियत है अड़सठ रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. 68 प्राप्त है लेकिन क्या पर्याप्त है, ये आने वाला समय बताएगा. दत्ता हमारे साथ है, दत्ता प्रसाद. गेंदबाजी का बागडोर सब लेकर गेंदबाज अपने बॉलिंग मान पर आशीष मेहरोन. दत्ता पवार स्ट्राइकर एंड पर. मैंडेटरी पावर प्ले ऑन. बैकवर्ड जाके गेंद को पुल करना चाहते थे, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए. स्क्वायर पर थोड़ी खराब फील्डिंग हुई है. 1 रन मुकम्मल किया दत्ता ने. सिंगल के साथ दत्ता का खाता खोलता हुआ. सध्या अधिवेशन सुरू आहे आणि त्या अधिवेशनामध्ये अनेक वेगवेगळे प्रश्न कोकणातले या ठिकाणी आमदार शेखर निकम साहेबांच्या माध्यमातून मांडले जात आहेत. त्याचे काही व्हिडिओ आपण इंस्टाग्रामवरती देखील पाहू शकता, सध्या व्हायरल होत आहेत. विकास पुरुष, विकासाचे शिल्पकार म्हणून आमदार शेखर निकम सरांकडे पाहिलं जातं. शांत आणि संयमी असं व्यक्तिमत्व, अभ्यासू व्यक्तिमत्व, सर्वांच्या हक्काचं घर शेखर निकम सर. ऑफ टाइम के बाहर गेंद थी, बहुत अच्छी गेंद और वाइट बॉल का इशारा अंपायर द्वारा. अब देखते हैं परदीन अंपायर की तरफ जा रहे हैं. टीवी अंपायर की तरफ जाना पड़ेगा क्योंकि DRS लिया गया. इट्स फेयर डिलीवरी. टिपा थोड़ा सा ऑफ टर्म के बाहर था, बल्लेबाज शफल भी हुए थे और ऑन ने वाइड बॉल का इशारा किया था. परदीन को लगा कि ये फेयर डिलीवरी है, तो बिल्कुल इनका अनुमान सही. सक्सेसफुल. ऑफ टाइम के बाहर स्टीयर किया बहुत खूबसूरती के साथ, नजाकत के साथ गेंद को थर्ड मैन पर खेल दिया था. 2 रन मिलेंगे. महेश नानगुडे तकनीकी तौर पर स्ट्रॉन्ग खिलाड़ी हैं. गेंदबाजी करे आशीष मेहरोल. आज बल्लेबाजी बहुत उम्दा की है और जब जरूरत थी तब जाकर रन बनाए सुरेश कदम और आशीष मेहरोल ने. महेश नानगुडे के ऊपर भी निगाह की बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, काबिलियत क्षमता है और फॉर्म अच्छा चल रहा है. सबसे बड़ी बात है कितना भी बड़ा खिलाड़ी हो, फॉर्म में आना बहुत जरूरी होता है, तो वो फॉर्म इनके पास. इस बार वाइड बॉल का इशारा. स्कोर 3 रन बगैर किसी नुकसान के. 4 गेंदों का खेल हुआ है, 4 रन स्कोरबोर्ड पर है. टारगेट 68 रनों का. अगर टारगेट बढ़ाना है तो गेंदबाजों को टारगेट करने की भी जरूरत है. मैंडेटरी पावर प्ले थोड़ा पड़ाव है, उस पड़ाव को जीतना चाहिए दोनों टीमें. लेकिन कहानी है कमाल का स्ट्रोक है, बेहतरीन टाइमिंग. खेल ताज को या जिंदगी का अपना का तभी दिखाना जब सामने बादशाह हो. गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन. गेंद की तरफ निगाह नहीं थी, खेलना चाहते थे घूमकर, दे घुमा के खेलने का प्रयास. इस बार टो लगा, टो को लगी गेंद. जल्दी खेले ये शॉट. एक्शन रिप्ले देखिए 70-70 के ऊपर. 70-70 लाइव. बहुत ही बढ़िया काम बिल्कुल हो रहा है.
गेंदबाजी करेंगे, गेंदबाज अपने बॉलिंग पार पर टप्पा खाने के बाद उछाल था और अंपायर की तरफ से वाइड बॉल का इशारा। प्रदीप बहुत ही बेहतरीन विकेट कीपिंग कर रहे हैं। 68 रनों का आपको पीछा करना है। वैसे इस प्रतियोगिता की बात करें तो दूसरे दिन का खेल है, तीसरे दिन भी बहुत सारे बड़े सितारे इस मंच के साथ जुड़ने वाले हैं। कदमों का इस्तेमाल किया, सीधे बल्ले से खेलना चाह रहे हैं, दायरे के अंदर खिलाड़ी तैनात है। इस बार फिरोज ने गेंद को फील्ड किया, रन बनाने का कोई मौका नहीं। पहले ओवर की कहानी समाप्त, स्कोर 11 रन बगैर किसी स्कोर 12 रन बगैर किसी नुकसान के और 68 रनों का टारगेट है। आइए डीजे मास्टर थोड़ा सा और बेहतर माहौल हम बनाते हैं और गाने के साथ वापस आएंगे। स्कोर 12 रन बगैर किसी नुकसान के। डीजे मास्टर थोड़ा भूल गए। दत्ता पवार के ऊपर सबकी निगाहें। आर्यन भोईर ने सबसे बेहतरीन गेंदबाजी की है। समीर जगताप की गेंदबाजी, विकी की बहुत बढ़िया गेंदबाजी रही है। कल विकी पुजारी ने बहुत बढ़िया प्रदर्शन किया था। विकी कलमे ने आज आग उगली है, बहुत बढ़िया गेंदबाजी की है। आर्यन भोईर जिनको अभी तक किसी ने अनसेटल नहीं किया है। आखिरी मुकाबला आज के दिन का। देखिए, अगर बतौर बल्लेबाज मैदान के अंदर आप उतरे हैं और प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर, तो आप चाहते हैं एक अच्छा स्टार्ट और उसके साथ सामने जो फ्रंटलाइन गेंदबाज है उनके खिलाफ हमला करना, उनको अनसेटल करना, वो जिम्मेदारी होती है बल्लेबाज की। दो तरीके होते हैं, या तो पूरी तरह से डोमिनेट करे या स्ट्राइक रोटेट करे। एक बार फिर जो अच्छी गेंद है उसका सम्मान करे और खराब गेंद के ऊपर प्रहार करे, वो भी एक स्ट्रैटेजी होती है आपकी। आर्यन भोईर युवा टैलेंटेड खिलाड़ी है और इन्होंने भी बहुत अच्छा प्रदर्शन किया। स्ट्राइक रन पर बल्लेबाजी करने के लिए महेश नानगुडे, दो यंग खिलाड़ी इस वक्त एक दूसरे के सामने। ऑन पर खेल दिया, स्क्वायर लेग पर कैच छूटा। प्रथमेश पवार गेंद को लपक नहीं पाए। एक रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आए। विकेट के बीच अच्छी दौड़ महेश नानगुडे द्वारा और जीवन दान मिला है। 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता। रन संख्या 14 रन। बहुत महत्वपूर्ण पारी खेल रहे इस पर महेश नानगुडे। आर्यन अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है। अब जाकर आज के दिन का एक सबसे बेहतरीन मुकाबला शिमग्याचं बिगुल वाजले, अर्थात होळीचा सण, त्यानंतर प्रत्येक घराघरामध्ये येणारी पालखी, त्यानंतर आपण बघितलं तर यात्रा उत्सव, मंत्रमुग्ध करणारे क्षण असतात आपल्या कोकणातल्या प्रत्येक माणसासाठी। निश्चितच यानंतर ही चर्चा आपण बघू शकतो केतन आणि प्रथमेश पवार। मग 10 वाजता आमचा शिमगा सुरू होतो। गळ्यात ढोल घालायचे, ताशाचा गजर करायचा, तिकडे सनेचा आवाज सुरू होतो आणि आपली ग्रामदेवता अगदी सकाळी 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत नाचवायची। गळ्यातला ढोल गळ्यात 3-4 तास 5 तास घालून ठेवायचा। असे काही आपल्याकडे पराक्रमी माणसं आहेत। ताशाचा तरतर होणारा आवाज, काठीवर काठी आणि मंत्रलेली रात्र, शिमग्याची रात्र ही कोकणातल्या माणसासाठी असते। पुढे सरसबत खेळण्याचा प्रयत्न केला। चेंडू आणि बॅटमध्ये स्वयंपाक करणे, यष्टीरक्षण खूप चांगलं होतंय, धाव करण्याचा प्रश्न असणार नाहीये। आर्यन भोईर का एक्शन थोड़ा सा अलग है और टप्पा खाते गेंद ऑफ स्टंप के बाहर जाते हुए। मैंने जमागर सिन्हा को देखा था, बिल्कुल जब रिलीज करते थे तो हवा में एक बार फिर छलांग लगाते, उसके बाद में गेंद को रिलीज करते थे। आज देखिए ये बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं और इनस्विंगिंग गेंदबाजी, खासकर जमागर सिन्हा, मनोज प्रभाकर, जिन्होंने हमेशा इनस्विंगिंग गेंदबाजी बहुत बढ़िया की है। और टप्पा खाते ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद ऑन साइड पर खेलना चाहते हैं। राजू कनगुटकर हमारी तरफ बढ़ रहे हैं वाइड बॉल का इशारा करते हुए। ये देखिए एक बार फिर टप्पा खाने के बाद गेंद काफी ऑफ स्टंप के बाहर चली गई है और 5वें स्टंप या 6ठे स्टंप की तरफ गेंद को लैंड किया गया था, पिच किया गया था। वहां से गेंद हरकत तो कर रही है, बरकत की मिलेगी, लेकिन दिशा पर कंट्रोल बहुत इंपॉर्टेंट है। स्कोर फिलहाल 15 बगैर किसी नुकसान के। आर्यन के इस ओवर में 3 रन। अभी भी इस पूरे टूर्नामेंट में आर्यन को किसी भी बल्लेबाज ने अनसेटल नहीं किया। बहुत ही बढ़िया गेंदबाजी रही है टूर्नामेंट में। फुल टॉस, इसके ऊपर प्रहार, अनसेटल नहीं किया है लेकिन महेश कर सकते हैं। 2 बादल जब टकराते तो विस्फोट जरूर होता है। गेंद बॉल लेने के बाद 6 रन। हैं और ये फुल टॉस गेंद थी, कहां छोड़ने वाले हैं। खराब गेंदें तो आती रहेगी, सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है।
और महेश नानगुड़े के पास वो काबिल थे, फुल टॉस गेंद थी, फायदा उठाया और सीधे बल्ले से खेला। अच्छी बात है, पिछले 2-3 मुकाबले में खेल थोड़ा और बेहतर हुआ। इससे पहले जो 2 मैचेस की कहानी थी उसमें बहुत सारे शॉट आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया गया था, गेंद के मिनट के हिसाब से बल्लेबाजी नहीं हुई। अब जाकर ये फुल टॉस चाहे तो मिड विकेट पर भी खेल सकते थे, लेकिन महेश नानगुड़े ने सीधा बल्ला दिखाया। सीधी बात, नो बकवास, सीधा बल्ला और महेश नानगुड़े का बल्ला, और बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। 21 बगैर किसी नुकसान के ऊपर दूसरा प्रगति पर आर्यन गेंदबाजी करने के लिए तैयार। इस बार थोड़ा सा दुविधा में थे, ये दिमाग में पहली गेंद पर हमने सीधा खेला कि आप थोड़ा सा आड़े बल्ले से खेले, ये थोड़ी दुविधा थी, इसीलिए गेंद और बल्ले के बीच अच्छा संपर्क करना। देखिए यहाँ और गेंद बाहर की तरफ भी जा रही थी, आंखों से दूर जा रही थी, टप्पा खाने के बाद हरकत कर रही थी। अब मजा आएगा, 2 नौजवान खिलाड़ी है, प्रतिभाशाली खिलाड़ी है, एक तरफ पुण्य नगरी का वो वर्तमान और भविष्य, और दूसरी तरफ भिवंडी के खिलाड़ी मैदान के अंदर आर्यन भोईर। इस बार भी अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, क्या बैटल है ये। मैदान के अंदर चंद्रा घमासान, हर पड़ाव को जीतने के लिए खिलाड़ी लगा रहे जी जान, और दोनों नौजवान कर रहे कमाल, मैदान के अंदर जी जान लगा के खेल रहे। छक्का आया तो क्या हुआ, और आर्यन भोईर ने कहा मैं भी एक बार फिर कमाल करने का तैयार हूं, मैं भी अपना दमखम दिखाऊंगा। मैदान के अंदर जबरदस्त घमासान चल रहा है, 21 बगैर किसी नुकसान के। सचिन शेठ पाकलेब, पिंटे शेठ पाकलेब एक तरफ टीम के ओनर है, दूसरी तरफ आप देख रहे हैं टीम के ओनर मनोज टीके। ऑन साइड पर गेंद को खेल दिया, क्या बात है। यू जमीन पर बैठकर क्यों आसमान देखता है, खोल दे अपने पग जमाना से उड़ान देखता है, ऊंची उड़ा लेती है गेंद बॉडी के बाद 6 रन। दो छक्के बल्लेबाज महेश नानगुड़े के, एक तरफ आर्यन ने भी बहुत अच्छी गेंद, 2 बिंदे गेंद, 3 बिंदे गेंद आई इस ओवर में। कुल मिलाकर 2 ओवर की कहानी 27 बगैर किसी नुकसान के। सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती, और दत्तार महेश के बिना अच्छी शुरुआत नहीं होती। अगर आपको 68 बनाने हैं, मैंडेटरी पावर प्ले में बहुत अच्छी बल्लेबाजी की, इसलिए खिचड़ी पकड़े मैदान के अंदर, चर्चा हो रही है, मैदान के अंदर चर्चा करने के लिए मजबूर किया गया। बहुत ही बढ़िया, बहुत ही बेहतरीन प्रदर्शन दोनों बैटर का। दत्ता और महेश नानगुड़े के बीच एक अच्छी साझेदारी, स्कोर 27 बगैर किसी नुकसान के। टारगेट बनाए तो बिल्कुल आपको सामने वाले गेंदबाज के ऊपर हमला भी करना आना चाहिए, टारगेट करना आना चाहिए, अनसेटल करना आना चाहिए। और अगर आप बतौर गेंदबाज मैदान के अंदर हैं तो आपको विकेट, बहुत महत्वपूर्ण विकेट, प्रेशर बनाना आना चाहिए। आशीष मेहर का यह दूसरा ओवर है, श्रेष्ठ कदम एक तरफ है, बहुत ही बेहतरीन खेल मैदान के अंदर बिल्कुल चल रहा है, दर्शक काफी संख्या में मौजूद है, और दमदार खेल आमदार चषक में आप देख रहे हैं। स्कोर 27 बगैर किसी नुकसान के। इंटरेस्टिंग मुकाबला बीच मैदान पर जारी है। थंडी पडले पण थंडीमध्ये देखील एक कडक मॅच, गरम मॅच चालू आहे। 2 चटके 27 धावा दापलकावरती। देवराज साहब को देखिए, देवराज गरगटी इस वक्त आपके स्क्रीन पर है। ऑफ टाइम के बाहर पॉइंट के ऊपर से खेल दिया, एक तरफ को बाहर, दूसरी तरफ खाई, और दोनों तरफ बराबर की पिटाई, गेंद बॉल लेने के बाद 4 रन। गेंद बाउंड्री के बाहर, और शानदार बल्लेबाजी। ऑफ टाइम के बाहर थोड़ा सा रूम मिला रूम, और मचाया धूम दत्ता पवार ने। अब जाकर मजा आएगा। 31 स्कोरबोर्ड पर है, आशीष मेहर गेंदबाजी करे, बल्लेबाजी उम्दा, लेकिन गेंदबाजी की बात करें 23 गेंदों में अब 37 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। दत्ता ऑन स्ट्राइक, कदमों का इस्तेमाल करते हुए गेंद को तो सीधे बल्ले से खेलना चाह रहे थे, लेकिन मैं तो समझता ये अच्छी सोच है दत्ता की। विकेट की तलाश होगी, अंपायर की तरफ से लेग बाय का इशारा। मजबूत होने का मजा तभी है जब सारी दुनिया कमजोर करने के लिए तुली हुई है। इस मुकाबले की अगर बात करें तो अनसर्टेन करने की कोशिश एक दूसरे को जरूर हो रही है। दत्ता पवार चीफ, महेश नानगुड़े इंपॉर्टेंट पारी के तेज पर, स्कोर 32 बगैर किसी नुकसान के। गेंदबाजी करने गेंदबाज आशीष मेहर तैयार है।
अच्छा स्ट्रोक, सुंदर टाइमिंग, गेंद बॉडी के बाद 4 रन। गेंद है कमजोर, बल्लेबाज ने लगा जोर और ये लगा शानदार 4। खेल आगे बढ़ता गया, तकनीक बेहतर हो गई। अगर आपके पास तकनीक अच्छी है तो आप सामने वालों को तकलीफ दे सकते हैं। और अच्छी तकनीक के साथ ये जो शॉट खेला गया था, फ्रंट फुट पर बल्ले का पूरा चेहरा दिखाते हुए, लॉकअप पर खिलाड़ी, स्टक ओवर पर खिलाड़ी, बीच में जो गैप था उस गैप को ढूंढ लिया था, फेंक दिया था बल्लेबाज महेश नानगुडे ने। ऑन साइड पर खेलने का प्रयास, अब जाकर आशीष की बारी है। आशीष की कोशिश भी रंग ला रही है। टिप्पा बिल्कुल सीधा था, सीधी गेंद थी। कितन ने गेंद को फील्ड किया, गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है। स्कोर फिलहाल मैं आपको बताना चाहूंगा, इंपॉर्टेंट मैच है। 36 स्कोरबोर्ड पर, 27 पर महेश नानगुडे खेल रहे हैं। कदमों का इस्तेमाल किया, अच्छा कनेक्शन नहीं है, दायरे के अंदर खिलाड़ी तैनात है। गेंद को फील्ड किया जाएगा प्रथमेश पवार द्वारा। 1 रन लेने का मौका, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। तीसरे ओवर में 37 बगैर किसी नुकसान के। बेहतर से बेहतर की तलाश कर, मिल जाए नदी तो समुंदर तलाश कर, टूट जाए शीशे पत्थरों से पत्थर की चोट से तोड़ सके पत्थर शीशे की तलाश कर। इस बार बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंदबाजी। 37 पर नन। ओवर तीसरा प्रगति पर, कदमों का इस्तेमाल किया गया था, लेकिन उसके बाद में ऑन साइड पर खेलने की जो कोशिश की, गेंद के पिच तक नहीं पहुंच पाए। 3 ओवर का खेल समाप्त हुआ, स्कोर 37 बगैर किसी नुकसान के। समीकरण 70-70 के ऊपर देखिए एक बार फिर आने वाले 18 गेंदों का खेल आना बाकी है। आपके स्क्रीन पर आप देख सकते हैं, रन चाहिए 18 गेंदों में 31। मैच इंटरेस्टिंग है, रोचक मुकाबले की तैयारी हो चुकी है। डीजे मास्टर आइए, आपका समय हो गया है। बहुत बेहतरीन खेल, ये दर्शक अभी भी जाना नाही चाह रहे. आता चंद्रकांत शेट्टी आमच्या बरोबर आहेत. आमच्याकडे बऱ्यापैकी कोकणामध्ये 10 वाजता कार्यक्रम सुरू होतो एखादा आणि मग सकाळी 4 वाजेपर्यंत चालतो. त्यामुळे थंडीचा काही फरक पडत नाही. मैदानावरती जो खेळ आहे, आपण क्रिकेटचा खेळ आहे. क्रीडा शौकीन कोकणातले दर्दी आहेत. तुम्ही या ठिकाणी दर्दी आहात म्हणून गर्दी केली. फिरोज शेख अपनी बॉलिंग पर तैयार है रोनेट से गेंदबाजी करने के लिए. स्कोर 37 बगैर किसी नुकसान के. आने वाली 18 गेंदें बहुत महत्वपूर्ण है. ऑफ स्टंप के बाहर गेंद, राजू वो व्हाइट बॉल कैसे कर रहे हैं. स्कोर 38 बगैर किसी नुकसान के. काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, आंखों से दूर रखना चाहते थे. इस बार जल्दी पढ़ लिया था इस गेंद को. थोड़ा सा ऑफ स्टंप के ऊपर आए, गेंद को देखा, परखा और जाने दिया विकेट कीपर के लिए. विकेट कीपर ने अपना काम किया, राजू ने अपना काम किया. राजू हमारे अंपायर राजू कनगुटकर, जिनकी तकनीक बहुत अच्छी थी. जैसे एक बार फिर ये देखे, ये थोड़े चिंता में लग रहे हैं. आदित्य को मैं देख रहा हूं. स्कोर की बात करें तो स्कोर 38 रन. इस ओवर की अगली गेंद. ओ क्या बात है, क्या बात है. इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे. कडक बेधडक कडकडी षटकार या वेळेला महेशच्या बॅट मधून आलेला आहे. अफलातून बॅटिंग. फंटास्टिक बैटिंग. ये गेंद बिल्कुल दर्शक दीर्घा में नहीं है, सीधा
जो हाईवे है ना उसके पार चली गई है। अब चक्कर आंकड़े क्या बता रहे हैं आपके पास? गेंदे शेष से कुल मिलाकर 17 गेंदों में 24 रनों की जरूरत है। व्हाट अ फैंटास्टिक बैटिंग बाय महेश नानगोड़े। 34 पर खेल रहे 15 गेंदों का सामना किया। प्रतियोगिता में अभी तक अगर देखें तो ओंकार का शानदार अर्धशतक 16 गेंदों में 58, और उसके बाद में दूसरा अर्धशतक चढ़ने वाले जो खिलाड़ी है जिनके ऊपर भी चर्चा होगी, केतन म्हात्रे ने आज 51 रन बनाए, जिनकी भी पारी कमाल की। अब देखिए दूसरी तरफ से महेश नानगुड़े सरदर का कारण बने हुए हैं। फिर उसके ऊपर हमला वाइट बॉल के साथ छक्का जड़ा है। एक्सीलेंट बैटिंग बाय महेश नानगुड़े। ये वर्तमान है, ये भविष्य है। स्कोर 44 बगैर किसी नुकसान के। ऑफ टाइम के बाहर कट करना चाहते थे, बाहरी किनारा। फिरोज ने मैच में कमबैक करने की पूरी कोशिश की है। महेश नानगुड़े की पारी समाप्त और पहले विकेट का पतन गॉन। इन महेश नानगुड़े के लिए तालियां बजने वाली है। क्या बल्लेबाजी की है, सामने टॉप क्लास गेंदबाजी है। तो महेश नानगुड़े ने कहा मैं वर्ल्ड क्लास बल्लेबाजी कर सकता हूं। ये एक अच्छा बैटल है ना, देखने के लिए दर्शक आते हैं। और कोंकण के दर्शक खिलाड़ी कोई भी हो, चाहे पुण्य नगरी से आए, केरल से आए, मुंबई से आए, या गोवा से आए, या राजस्थान से आए, गुजरात से आए, अगर अच्छा खेल करेंगे तो उनके लिए तालियां तो बजनी मानी है। फिरोज को विकेट मिला, कमबॅक करने की कोशिश। कोकणामध्ये आपण तव्यावरती भाकरी टाकतो, ती भाकरी करपण्यापूर्वी ती फिरवली पाहिजे, नाहीतर या ठिकाणी ती करपण्याची जास्त शक्यता असते। तर मैदानामध्ये तेच आहे, महेश नानगुडे डोकेदुखी ठरला होता आणि अशा वेळेला सचिन सर विकेट अत्यंत महत्वाची होती, ती विकेट या ठिकाणी आले आणि फिरोजनं आता या ठिकाणी मैदानावरती सामना फिरवलाय। काल आपण बघितले फिराज होता, आज फिरोज मैदानावरती आहे, परंतु अजूनही शर्यत संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये। 44 एक विकेट के नुकसान पर ओवर चौथा प्रगति पर आखिरी मुकाबला है और 2:14 का समय। सामना करने के लिए बल्लेबाज ऋतिक गजर, नोस्टे किरण पर दत्ता पवार। ओवर चौथा प्रगति पर ऑन साइड पर खेलना चाहते थे, टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है, बैकफुट में चले गए थे, बॉडी का वेट पीछे चला गया था। देखिए पिछला पैर जो है ना वो पीछे चला गया था और गेंद को ऑफ स्टंप के बाहर रखा, 5 स्टंप की तरफ फुल लेंथ 2 मीटर का बहुत ही अच्छा इस्तेमाल करते हुए गेंदबाज फिरोज शेख। अब जाकर मजा आएगा। देवराज को मैं देख रहा हूं इस वक्त, अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंद, कबर की तरफ गेंद को खेल दिया, कबर पर खिलाड़ी है, गेंद को रोकने की कोशिश, एक रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आना चाह रहे हैं, विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दर्शक तालियां बजा रहे हैं, तालियों की आवाज आ रही है। इस वक्त एक अच्छा मुकाबला चल रहा है। रियान 11 और सामने टीम है यश 11 नवली, मनोज डीके और सचिन शेटपाकले, पिंटा शेटपाकले, दोनों ओनर इस वक्त हमारे साथ हैं। 70-70 पर प्रतियोगिता का आज के दिन का बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला, आखिरी मैच है। लेकिन देवराज इस वक्त देख रहे हैं आप, एक बार फिर स्क्रीन पर गेंदबाजी के लिए गेंदबाज अपनी बॉलिंग मार्ग पर तैयार, सामना करने के लिए बल्लेबाज ऋतिक। फिरोज बैकफुट जाके गेंद को खेलना चाहते थे, कमर पर खिलाड़ी गेंद के नीचे लपक लिया कैच और फिरोज को मिला विकेट। बहुत महत्वपूर्ण सफलता मिली है। 46 पर दूसरा झटका और बल्लेबाज ऋतिक बैक टू द पेविलियन गॉन। एक वेळ होती सावर्ड्यामध्ये यायचं तर सगळे उजव्या हाताचे बॅट्समन घेऊन टीम तयार करायची आणि खेळायचं, आणि आता डावखुरे फलंदाज आहेत, डावखुरे फलंदाज 3 बॅट्समन आपण पाहिलेत। पहिल्यांदा फलंदाज मैदानावरती आला महेश नानगोडे, त्यानंतर ऋतिक, आता राजू आलाय। राजू देखील डावखुरा फलंदाज आहे। सावर्ड्यामध्ये डावखुऱ्या फलंदाज देखील बोलबाला होतो। ओंकारनं पहिलेच अर्धशतक झळकावलं आणि 16 चेंडूमध्ये 58 धावा कुठल्या। आज इथे ही स्पर्धा निश्चितच मैदान थोडं बदललंय, त्याचा फायदा होतोय। डावखुरा फलंदाज ज्यानं सर्वात मोठा षटकार ठोठावला होता काऊ करून आपण पाहिलाय।
उमेश मांजरेकर सरांची आठवण या निमित्तानं होईल. 20 वर्षापूर्वी ज्या पद्धतीने चप्पल व्हायचे आणि चेंडू रस्त्यावरती बाहेर अगदी तिकडची समोरची दुकान आहे त्या दुकानावरती ते चेंडू जायचे, त्याची आठवण त्या निमित्तानं झाली. धावपल काढते. एकूण धावसंख्या 46, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये म्हणावं लागतं सर्वांच्या जिवारी जिंकण्यासाठी धडपड सारी. आणि आता मैदानात हा सामना जिंकण्याची झाली तयारी. पाहूया कोण पडतोय कोणावर भारी. फिरोज तैयार. सामने अब बल्लेबाज की बात करें तो राजू है. स्कोर 40, 2 विकेट के नुकसान पर. करंट रेट 12 का है. और इस ओवर की बात करें तो 5 गेंदों में 9 रन और 2 विकेट फिरोज ने प्राप्त किए हैं. बढ़िया गेंद, लेकिन बीट पे बल्लेबाज और विकेट कीपर, तो 2 रन आपको जरूर मिलेंगे. स्कोर 48 पर पहुंच चुका है. ये गेंद में कोई खराबी नहीं थी. दोबारा यॉर्कर था, सटीक यॉर्कर था और बल्लेबाज पूरी तरह से चूक गए. उसके साथ विकेट कीपर गेंद को गैदर नहीं कर पाए. एक अच्छी गेंद थी. सफल ओवर का खेल समाप्त. इस ओवर में 11 रन और इंपॉर्टेंट 2 विकेट. 4 ओवर के बाद 48 रन 2 विकेट के नुकसान पर. आपके पास और 12 गेंदें शेष है. समीकरण आपके स्क्रीन पर ये रहेगा. 12 गेंदों में 20. कहानी इंटरेस्टिंग है, रोचक मुकाबला कई मच जाएगा. एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे. चर्चा हो रही बीच मैदान पर और चर्चा भी होनी चाहिए. आमदार शेखर निकम चषक 2025 की चर्चा हो रही है और चर्चा ये होगी कि ये 5वां ओवर लेके कौन आएगा. दोनों बल्लेबाज जो है ना वो भी चर्चा कर रहे हैं इस वक्त. राजू पाटे और दत्ता पवार. दत्ता पवार ने थोड़ा सा समय लिया. राजू कनगुटकर बता रहे भाई बहुत ज्यादा आपने चर्चा की है. सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए. चर्चा होनी चाहिए, लेकिन चर्चा ज्यादा नहीं होनी चाहिए, क्योंकि जब ज्यादा चर्चा होती तो खर्चा होता है, वक्त ज्यादा जाता है और टाइम इज मनी. और पिछले ओवर में फिरोज ने बहुत अच्छी गेंदबाजी की, तो आपके पास वो मोमेंटम था, आपने समय लिया है. इसका फायदा किसको मिलेगा? आपको मिलेगा या अपोनेंट टीम को? बहुत इंपॉर्टेंट मैच है. गेंदबाजी में आर्यन को बुलाया गया. ये प्लान था, प्लान बिल्कुल है. किसको 2 ओवर देने हैं और आखिरी ओवर कौन करेगा. खिचड़ी मैदान के अंदर पकती हुई आपने देखा है, चर्चा हुई है और गुफ्तगू के बाद अब जाकर पहले ओवर की कहानी अगर देखें तो बहुत में तो पहला ओवर था 12 रन. दूसरे ओवर में कहानी एक बार पे देखें तो 15 रन. उसके बाद में तीसरा ओवर आशीष का 10 रन. फिरोज की बात करें तो 9 रन इन्होंने खर्च किए थे. आर्यन और फिरोज का अच्छा ओवर था जिसमें इन्होंने साझेदारी तोड़ने का काम किया. 2 विकेट 2 शिकार किए हैं. सचिन पाकले, पिंटरशीट पाकले, टीम के ओनर है कियान 11 साबरडे और मनोज डी के यश 11 टीम के ओनर. 12 गेंदों का खेल, 20 रनों की जरूरत है. बल्लेबाज रेडी है. दत्ता पवार प्रारंभिक बल्लेबाज है. एक खिलाड़ी फ्लाइंग स्लीपर है. पॉइंट कवर पॉइंट एक्स्ट्रा कवर लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन. मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है. आसमान की तरफ. हिम्मत मत खोना, ऐसे ही चलते रहना. जिन्होंने कहा था तेरे बस का नहीं है उनको कुछ करके दिखाना. गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन. मजा आएगा. पहली गेंद पर स्वैग से स्वागत. आर्यन भोईर के ऊपर हमला हुआ. सिक्सर जड़ा दत्ता पवार ने. प्रारंभिक बैटर है. सुकून और जुनून के बीच लड़ाई, साप और नेवले के बीच लड़ाई है. आप आर्यन को समझाने के लिए केतन आए, प्रथमेश पवार इनके लिए समझाने के लिए आए हैं. श्रेष्ठ कदम इनको समझा रहे हैं. मेरल साहब आए हैं. अब जाकर चर्चा हो रही है, दोबारा चर्चा हो रही है. प्लान नंबर बी की तरफ जाना पड़ेगा. प्लान नंबर ए की अगर बात करें तो पहली गेंद पर हमला हुआ है. अब मजा आएगा. इंटरेस्टिंग, रोचक, दिलचस्प मुकाबला बीच मैदान पर. फरदीन अपनी जगह पर खड़े हैं और इसके साथ एक मिडॉप पर जो खिलाड़ी, 2 खिलाड़ी अभी भी आर्यन के साथ. केतन को मैं देख रहा हूं विकेट कीपर हैं. शेष कदम उनके साथ चर्चा कर रहे हैं. प्रथमेश अपनी जगह पर आए कवर पर. दत्ता पवार ने पलटवार किया. पहली गेंद पर छक्का जड़ा. इरादे स्पष्ट किए हैं. आज के दिन का पैसा वसूल मैच मैदान के अंदर चल रहा है. एवरी लिटिल थिंग काउंट इन क्राइसिस. संकट के समय में हर छोटी चीज काउंट होती है. तो आने वाली एक गेंद इवेंट के बराबर हो जाएगी.
आमदार शेखर निकम प्रतिष्ठान प्रेझेंट दमदार आमदार शेखर निकम चषक 2025 35वां साल 35वां संस्करण है। दत्ता तैयार, गेंदबाजी करने गेंदबाज आर्यन। अब एक बार फिर मजा आएगा, दो शेर मैदान के अंदर लड़ रहे हैं। ये लड़ाई देखना दर्शक भी चाहेंगे। 77 पर भी बहुत सारे दर्शक हैं, इनको भी मजा आ रहा है। स्ट्राइकर पर दत्ता, अब जाकर समीकरण देखे। 11 गेंदों का कहलाना बाकी है, 14 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। मिस्टर चौके हवा में गेंद है, गेंद के नीचे आर्यन और इन्होंने कैच लपक लिया। दत्ता बैक टू द पेवेलियन। जब बढ़ जाता है टेंशन तो बढ़ना चाहिए कंट्रीब्यूशन। कमाल कर रहे आर्यन, पलटवार किया गया, विकेट गिरता दत्ता का। आपके ऊपर दारुमदार लहू के आग को अब जलाना है मुझे, पूरी दुनिया को कुछ करके दिखाना है मुझे। आर्यन भोईर बीच मैदान पर बढ़िया गेंदबाजी कर रहे। पहली गेंद पर सिक्सर, दूसरी गेंद पर विकेट मिला है। और इस मुकाबले में शुभम जिन्होंने 28 रन बनाए थे उनको मौका मिला। शुभम शिल्के 28 रनों की बहुत ही उम्दा पारी। और आर्यन अपना दूसरा ओवर डालने के लिए आए हैं। अभी तक 10 कुल मिलाकर 8 गेंदों में इन्होंने 21 रन खर्च किए हैं। यहां से वो संयम की जरूरत है। एक गेंद आपका शिकार करने के लिए जरूर आती है, वो समझने की जरूरत होती है। बाहरी किनारा, गेंद थर्ड मैन पर चली गई। यहां एक बार भी डायरेक्ट हिट करने की कोशिश की गई है। 1 रन मुकम्मल किया दोनों बैटर ने। फाइंडिंग पर खिलाड़ी, एक खिलाड़ी इस वक्त फ्लाइंग स्लिप पर मौजूद है। बल्ले का बाहरी किनारा लगा था, बहुत ही बढ़िया गेंदबाजी। अब समीकरण एक बार फिर आपको बताएंगे। 3 गेंदों का खेल हुआ है, 9 गेंदों का खेल आना बाकी है। 55 रन 3 विकेट का नुकसान पर, और जीतने के लिए फिलहाल 13 रनों की जरूरत है। प्रवेश शुक्रिया, बहुत अच्छा अपडेट आपके लिए आ रहा है 70 पर। लेकिन कहानी इंटरेस्टिंग बन रही है। जीवन की निशानी प्रगति है, प्रगति की निशानी विस्तार। विस्तार करने का समय है, अपनी मंजिल की तरफ जाना है, एक एक कदम आगे बढ़ाना है, साथ ही साथ निभाना है। एक दूसरे का मिलेगा साथ तभी को तो बनेगी बात। गेंदबाजी करने के लिए आर्यन, 9 गेंदे 13, कंपल्सरी चेस। स्ट्राइकर पर बैटर, बल्लेबाजी करने के लिए राजू पाटे, बहुत ही खतरनाक बल्लेबाज है। इससे पहले एक लंबा छक्का जड़ा था। देखिए इनकी कहानी क्या है। 6 गेंदे वो बिंदी गेंदे इन्होंने खेले थे एक मैच में, और एक लंबा छक्का भी जड़ दूसरे मुकाबले में। आर्यन भोईर तैयार, शुरुआत छक्के के साथ, उसके बाद में विकेट, एक सिंगल भी आ गया। ऑनसेट पर खेलना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। ऑनसेट पर खेलने का प्रयास, बीट हुए बल्लेबाज। 8 गेंदे और जीतने के लिए फिलहाल 13 रनों की जरूरत है। रोचकता बरकरार, कौन करेगा पलटवार, और अब जाकर करना पड़ेगा इंतजार। 8 गेंदे और 13 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। आर्यन तैयार, ऑन साइड पर आमदार शेखर निकम चषक 2025 जीतने के लिए हम लोग है तैयार। इस मंच पर धमाका होगा बार बार। राजू बन गया जेंटलमैन, 6 रन। दूर चली गई। आणि चंद्रकांत शेट्टींच्या भाषेत सांगायचं झालं तर जा शोधून आणा अगदी हा चेंडू परत येणार नाहीये। नवीन चेंडू मैदानात येईल असं वाटतं, नवीन चेंडू मैदानावरती आलेला आहे। क्या बल्लेबाजी करे, क्या बल्लेबाजी करे। 77 पर एक्शन रिप्ले एक बार फिर आपको दिखाएंगे। बॉल आ रहा है, 7 गेंदों में 7 रनों की जरूरत है। एक्शन रिप्ले, क्या शॉट था, बल्लेबाज को लगी है रनों की भूख। इन्होंने शॉट खेला चाबुक, और बल्लेबाजी हो रही है जापुक जुपुक जापुक जुपुक जापुक जुपुक। मैदान के अंदर बिल्कुल मजा आ रहा है। टेंशन तो बढ़ रहा है लेकिन इंटरेस्टिंग मैच। 7 गेंदे 7, जब एक दूसरे का मिलेगा साथ तभी तो बनेगी बात। विकेट की तलाश, गेंदबाज आर्यन भोईर को। राजू तैयार, केतन मात्रे दोबारा अपने बॉलर के साथ चर्चा कर रहे हैं। प्रथमेश मात्रे ने बहुत बढ़िया बल्लेबाजी इस प्रतियोगिता में की है, इनका भी कंट्रीब्यूशन बहुत अच्छा रहा। प्रथमेश पवार टीम के कप्तान। क्लीन बॉल,
गेंद और बल्ले के बीच चिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग में भंग। आर्यन ने विकेट लिया, राजू बॅक टू द पेबलँड। 6 गेंदों में 7, फक्त प्रेक्षकांची साथ हवे, पण गरम मॅच सुरू, एकदा टाळ्यांचा गजर करा, सामना रंगतदार आहे, सामना रोमहर्षक आहे, प्रेक्षकांना सामना निश्चितच आवडतो आहे। प्रेक्षक या ठिकाणी आता मला वाटतं घड्याळामध्ये बरोबर आता बघूया किती वाजलेले आहेत, 2:27 आणि अशा वेळेला ड्रीम बॉल टाकलाय, ड्रीम बॉल टाकलाय राजूसाठी, यॉर्क केलं होतं, पहा काय घडलं, काय घडलं, काय बिघडलं। ऑन साइड खेलने प्रयत्न किया गया, ऑन साइड पर खेलना चाहते थे, बल्ले का मुख जल्दी एक बार फिर बंद हो गया और उसके बाद में बल्ला और उनका पैर है उसके बीच में जो गैप था उस गैप को भेदा गया था। 6 गेंदे 7 कंपल्सरी चेस है। राजू बैक टू द पेबलेन, मैदान के अंदर तेरी मेरी चल रही है। अभी समय मैं आपको बताऊंगा, समय बिल्कुल इस वक्त 2:28 और दर्शक ऑनलाइन ये टूर्नामेंट देख रहे, ये मुकाबला देख रहे, उसका आंकड़ा है 3200 का। और यहीं पर भी दर्शक है इस ग्राउंड पर, सह्याद्री शिक्षण संस्था का ये खूबसूरत ग्राउंड, आज का पैसा वसूल मैच है। अभी भी सिट्टियां बज रही है, सिट्टियां बज रही है, लेकिन उससे ज्यादा प्रेशर कुकर की सिट्टी बज रही है, दबाव बन गया है इस वक्त। इंटरेस्टिंग, रोचक, पैसा वसूल मैच। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर इमरोज खान इंतजार कर रहे थे। विकल्प बहुत सारे हो सकते थे, क्योंकि फिरोज की अगर बात करूं तो फिरोज का 2 ओवर का आर्यन और आशीष दोनों ने 2-2 ओवर डाले, तो विकल्प था फिरोज या इमरोज को लेके आना है। तो फिरोज ने बहुत अच्छी गेंदबाजी की, इमरोज को लेके आए हैं। अब ये प्लान है, असली हीरे की परख जोहरी के होते, वही काम कप्तान का है। तो कप्तान ने तय किया है कि यहां मौका देना चाहिए इमरोज खान को। इंटरेस्टिंग मैच। अब 2,88,000 दर्शकों ने अभी तक आज के दिन के कहानी एंजॉय की ऑनलाइन 70 पर। पिछले 2 सालों में 77 पर ऑनलाइन दर्शकों की संख्या बहुत ज्यादा है। 10 लाख की तरफ बढ़ते हुए कदम। सब्सक्राइबर की अगर बात करें तो इमरोज खान अपने बॉलिंग मार्ग पर तैयार, टप्पा खाने के बाद बिल्कुल उछालता ऑन साइड पर खेलना चाहते थे। क्या खेल चल रहा है, दर्शकों ने तालियां बजाना शुरू कर दिया है। हर दिन आता है, हर दिन जाता है, मैदान में वही हो जो सबका दिल चाहता है। जिसके पास नाखून है वो भी चबाएंगे, जिसके पास नाखून नहीं है वो भी चबाएंगे। नाखून चबाने वाला मैच है। अब 5 गेंदे 7, 5 चेंडू 7, कोण कोणावर करणार मात, योग्य दिलेली 7, योग्य दिलेला हात अत्यंत महत्वाचा आहे। 5 चेंडू 7, गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल। आई चेंडू चांगला आहे, सुरेख गोलंदाजी, टाळ्यांचा पुन्हा एकदा गजर। हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत, हजर करतात टाळ्यांचा गजर, शिट्ट्या टाळ्यांचा गजर करतायत। आवाज पहा, सह्याद्री शिक्षण संस्थेच्या या मैदानावरती चांगलाच रंगलाय दुसरा डाव। सामना पाहण्याकरता अख्खा गाव या सामन्यावरती कोण कोरणार आपलं नाव। 4 चेंडू मध्ये 7, कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव। 4 चेंडू 7, आई चेंडू चांगला आहे, दर्जेदार गोलंदाजी इमरोज खान। आणि आता टीव्ही अंपायर हे होणं बाकी। टीव्ही अंपायरच्या दिशेने या ठिकाणी ऑन फील्ड अंपायर गेलेले आहेत। काय या ठिकाणी सामना मैदानावरती सुरू आहे। 6 चेंडू 7 आणि पहिले 3 चेंडू पहा इमरोज खान अप्रतिम टाकले, 2 डॉट बॉल। तिसऱ्या चेंडूवरती काय घडलंय, तिथे धाव येणार की नाही हा प्रश्न आहे, परंतु पंचांचा निर्णय, टीवी अंपायर सिग्नल का येणार, टीवी अंपायर क्या डिसीजन देने वाले, देखने वाली बात है। दिल की धड़कन बहुत तेज होते भी शानदार मुकाबला। अब जाकर बल्लेबाज आकाश काले रेडी हो रहे हैं, लेकिन अंपायर का डिसीजन क्या होगा। बल्लेबाज एक तरफ सुशांत गायकवाड़ संघर्ष कर रहे हैं, रनों के लिए जूझना पड़ रहा है। आज के दिन का सबसे बेहतरीन मुकाबला। दर्शक 70 पर बढ़ रहे हैं, वो आंकड़ा एक बार फिर आपको बताएंगे। जिस तरह से अभी इससे पहले वो 2 मिनट के पहले की जो कहानी है, 3200 दर्शक ऑनलाइन ये टूर्नामेंट देख रहे हैं। आमदार शेखर निकम चषक 2025 की अद्भुत कहानी। और फिलहाल 3600 दर्शक ये अभी ऑनलाइन देख रहे हैं। जैसे जैसे ये मैच आगे बढ़ता जाएगा, श्रेयस कदम दिल की धड़कनें बहुत तेज हो रही है। डिसीजन पेंडिंग, कीप रोलिंग। टीवी अंपायर बिजी हो रहे हैं।
अत्यंत महत्वाचा सामना. प्रेक्षक उभे राहिलेत, जे बसलेले प्रेक्षक होते ते उभे राहिलेत, काही टाचावर उभे राहिलेत. हृदयाची धडधड वाढलेली आहे. पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. बघूया पंचांचा निर्णय काय येतोय. फलंदाज कोण बाद आहे ते देखील आपण बघूया. दोन्ही फलंदाज त्या ठिकाणी उभे आहेत. आकाश काळे रेडी आहे मैदानावरती जाण्याकरता. अत्यंत सुंदर असा मॅच प्रेक्षकांना निश्चितच परभणी ठरणार, यात काय शंका नाहीये. ओ हो, काय सामना रंगलाय, काय सामना रंगलाय. भोपू वाजायला सुरुवात झाली. हृदयात सुरू झाली धडपड, मैदानात सुरू झाली धडपड, हृदयाची वाढली धडधड. निर्णायक क्षणी बॅटरने केले गडबड झाली. आता चेंडू शिल्लक आहे ते 3 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 7 धावांची आवश्यकता. उत्कंठ शिगेला पोचले. रोमर्चक सामना. नवीन बॅटर दाखल झाले मैदानावरती आकाश काळे. क्रमांक 7 वरती बॅटिंग करण्याकरता 5 फलंदाज बाद झालेत. प्रेक्षकांसाठी हा सामना अत्यंत महत्वाचा आहे. जिंकायचं म्हटलं तर योग्य त्या वेळेला योग्य तो पत्ता बाहेर काढणं फार गरजेचं असतं. प्रथमेश पवार मैदानावरती संघाचा नायक. निर्णय घेतला, अमरोज खानला संधी दिली, त्याचं सोनं केले 3 चेंडूपर्यंत. पण खेळ संपलेला नाहीये, शर्यत अजून संपलेले नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. रोमर्षक उत्कंठवर्धक पैसा वसूल मॅच. जे प्रेक्षक बसले होते ते आता उभे राहिलेत, काही टाचांवर उभे राहिलेले आहेत. हृदयाची धडधड वाढले. मैदानावरती थोडा वेळ खेळ थांबलेला आहे. आमदार शेखर निकम प्रतिष्ठान प्रेझेंट दमदार आमदार शेखर निकम चषक 2025 चा सर्वोत्कृष्ट सामना आपण या ठिकाणी पाहतो आहे. 2 मातबर संघ. एका बाजूला आपण पाहू शकता KN11 साबर्डे संघ मालक आहेत सचिन शेट पाकळे, पिंट्या शेट पाकळे. त्यानंतर मनोज डिके संघ मालक आहेत यश 11 निवळी संघाचे. काय घडणार, काय बिघडणार. स्ट्रायकर हे प्रेक्षक आहेत, जे आता काही प्रेक्षक बसलेले होते ते आता उभे राहिलेले आहेत. त्यांना माहिती आहे अंगावरती अक्षरशः काटा येतोय. थंडी पडले पण आता मैदानातलं वातावरण गरम झालंय. प्रेक्षकांसाठी हा सामना बघायचा आहे. बघा काय प्रथमेश पवारचे देखील फॅन्स आहेत. IPL मध्ये चांगली कामगिरी केली. आता टाळ्यांच्या शिट्ट्यांचा गजर इथेही सुरू झालेला आहे. कोण जिंकणार, कोण हरणार, कोण पलवणार करणार हा प्रश्न आहे. गुरुजी मार्क प्रति एम्ब्रोस तैयार और सामना करने के लिए बल्लेबाज स्ट्राइकर पर आकाश काले. नौ स्ट्राइकर पर बल्लेबाज की बात करें तो फिलहाल अब निगाह रहेगी सुशांत गायकवाड़ के ऊपर. अभी भी खेल कुछ देर के लिए रुका हुआ है. कंपल्सरी चेस है, ये भी आपको नहीं भूलना है. आने वाली 3 गेंदे बहुत में तो 3 गेंदे 7 चाहिए. व्हाट अ मॅच. प्रेक्षकांना एकदा विनंती आहे, सामना कुणी पण जिंकू द्या. दोन्ही संघांनी आपली मनं जिंकलेली आहेत, हृदय जिंकलं. टाळ्यांचा गजर करायला काय हरकत नाहीये. एकदा टाळ्यांचा गजर करा. टाळ्यांचा शिट्ट्यांचा गजर. हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत हजर. सह्याद्री शिक्षण संस्थेच्या मैदानावरती हा सामना रंगलाय. खेळ अत्यंत दर्जेदार. आमदार शेखर निकम चषक 2025 एक बार फिर अपने बॉलिंग मार्ग पर एम्ब्रोस तैयार. सामना करने के लिए आकाश. 3 गेंदे 7 और एक अच्छी गेंद. रन लेना चाह रहे. बल्लेबाज आउट. विकेट. फरदीन चतुराई के साथ अपना काम करते हुए. क्या हो रहा है मैदान के अंदर. ये क्या हुआ. बीच मैदान पर कुछ देर के लिए खेल रुका हुआ है. एम्ब्रोस ने कमाल की गेंदबाजी की है. इसी मंच के साथ आपने देखा था 6 गेंदों में 6 रन नहीं बने हैं. 6 गेंदों में 6 रन नहीं बने, डिपेंड किए गए हैं. रॉय स्ट्राइकर बहुत बढ़िया प्रदर्शन रहा था. फिराज और सिजिल अप्पा ने क्या जबरदस्त गेंदबाजी की. 41 रन डिपेंड किए गए थे. अब बल्लेबाज इंतजार कर रहे. टिक 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 टिक. कौन जीतेगा मुकाबला. और मैं देख रहा हूं दीपक दादा पवार इस वक्त कप बॉक्स के बिल्कुल राइट साइड की तरफ है. कप बॉक्स में चंद्रकांत शेट्टी दत्ता है. और अब जाकर विकेट बहुत ही महत्वपूर्ण है. 5 विकेट का नुकसान पर 68 रनों का टारगेट है. 7 रनों की जरूरत है. आज के दिन का सबसे बेहतरीन मुकाबला. जमीर धीरे धीरे जा रहे हैं मंच की तरफ. कमाल का मैच. सचिन पाकड़े साहब को मैं देख रहा हूं, बंधु वहां मौजूद है. दूसरी तरफ आप देख रहे हैं प्रेशर में, सब लोग प्रेशर में हैं.
विकी कलमे जिनका दिन बहुत ही बढ़िया रहा है, उनको बल्लेबाजी करने का मौका। आकाश डगआउट की तरफ आ रहे हैं। 2 गेंदों का खेल, 7 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए। कर्मभूमि के दुनिया में हम सभी को करना पड़ता है। भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग हमें बनना पड़ता है। गेंद और बल्ले के बीच जबरदस्त जंग है। अब दर्शक बढ़ गए, ऑनलाइन दर्शक 70 पर दर्शक एक बार फिर बढ़ गए 3700, और एक बार फिर देखिए 3200 से 500 दर्शक जो है सीधा 70 पर आ गए। और अब समय देखिए 2:37 का समय है। 3200 और 2.5 मिनट में वो 500 दर्शक और बढ़ गए हैं। बढ़ती का नाम जिंदगी, कुछ भी कम नहीं होने वाला है। रोचकता बरकरार। प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती आहे, 2 चेंडू 7, सामना आवडला असेल तर टाळ्यांचा गजर करायला काय हरकत आहे? एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या। प्रेक्षक टाळ्यांचा गजर करतायत। अभूतपूर्व असा मॅच आहे, उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे। फायनल नाही आहे। आमदार शेखर निकम चषक 2025 दुसऱ्या दिवसाचा शेवटचा सामना आहे। खरं तर आजच्या दिवसाचा फायनलचा मॅच आहे। रात अभी बाकी है, बात अभी बाकी है। ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी, असली पिक्चर आना बाकी है। ये तो सिर्फ झांकी है, मजा आएगा। अब गेंदबाजी करने, गेंदबाज अपने बॉलिंग पार्ट पर कंपल्सरी चेस। विकी कलमे का दिन बहुत अच्छा रहा है। आई कैन डू इट, टुडे इज माई डे। एक बार फिर खुद को कहना होगा। सामने एम्ब्रोज ने जान डाली है। क्या गेंदबाजी की, लगातार 4 गेंदों की अगर कहानी देखे तो कोई रन नहीं है, एक भी रन नहीं आया है। एम्ब्रोज तैयार, सामने विकी अपने, ऐसे अगर बोले तो अपने होम ग्राउंड पर खेल रहे विकी। एक फ्लैंक स्लिप पे पॉइंट कवर पर खिलाड़ी, ये भी गेंद टप्पा खाने के बाद उछाल लेते भी, यहां भी खतरा है। फरदीन और एम्ब्रोज ने बहुत ही बेहतरीन काम किया है। शानदार गेंदबाजी। सचिन जी पाकड़े साहब छिट्टियां बजाना इन्होंने भी शुरू कर दिया है। कंपल्सरी चेस है। मैंने एक बार फिर यह सुना है, चमत्कार होते। एक गेंद में 7 चाहिए और एम्ब्रोज के इस एक गेंद 7। डीजे मास्टर एक गाना लेके आइए।